शरमनाख्येय मानन्दमजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये गुरुरित्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरं सार्धं केन च कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतछलान्मुहुः अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तौ मिथस्तरां तौ वन्दे जगतामाद्यौ स्तयोस्तत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे दक्षरमनाख्येय मानन्दमजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये गुरुरित्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरं सार्धं केन च कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतछलान्मुहुः अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तौ मिथस्तरां तौ वन्दे जगतामाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे तदक्षरमनाख्येय मानन्दमजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये गुरुरित्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी जयत्यज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरं सार्धं केन च कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं शक्यते लग्नमिति द्वैताच्छलान्मुहुः अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तो मिथस्तरां तौ वन्दे जगतामाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शाम्भवे महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडीद्वाससन्नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितम्बकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोश परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयोरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घ्यैः त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं
गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् स्तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदं ये पठन्ते क्वचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति। प्राणसंजीवन पंढरीनायक भक्तवत्सल अकारण करुणावरुणालय श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण वेदांत विश्वातील एक दिव्य अलौकिक अपूर्व असं ग्रंथरत्न की जे ग्रंथरत्न श्रीमन निवृत्तीनाथ महाराज आपले श्रीगुरु त्या श्रीगुरूंच्या आज्ञेवरून या ठिकाणी या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे आणि या ग्रंथामध्ये आपल्या वास्तव असणाऱ्या स्वरूप स्थितीला की जी अवाच्य आहे असंग निर्विकार केवल असणारी जी आपली अनिर्वाच्य स्थिती ती अनिर्वाच्य स्थिती शब्दाच्या द्वारा साकार करण्याचा किंवा त्या अनिर्वाच्य स्वरूप स्थितीमध्ये आपल्याला समरस करण्याचा आणि आपल्या बुद्धीवर ती स्वरूप स्थिती आरूढ करण्याचा ज्ञानोबरायांनी निकराच्या आत्मभावाचा हा प्रयत्न केलेला आहे। आणि या ठिकाणी प्रयत्न केला म्हणण्यापेक्षा अधिकारी साधकाला ह्यामध्ये स्थिती होईलच अशा प्रकारची योजना या ग्रंथामध्ये झाली। तर या ग्रंथाला आरंभापासून जे काही श्लोक पंचक मंगलाचरण रूपाने संस्कृत भाषेमध्ये गिरवाण भारती मध्ये निबद्ध केले ते आपण पाहिले आणि त्यानंतर शिवशक्ती समावेशन हे प्रथम प्रकरण पाहिलं आणि आता आपण सद्गुरु वंदना या द्वितीय प्रकरणाची समाप्ती करून वाचारुण परिहार नामक तृतीय प्रकरण त्या प्रकरणामध्ये आपण प्रवेश करीत आहोत आणि ते करीत असताना यथाशक्ती यथामती ज्ञानोबरायांचं जे काही मनोगत आहे त्या मनोगताला त्यांच्याच कृपेने जाणण्याचा आपण प्रयत्न करून निर्वेद असं आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपली स्थिती व्हावी असा आपला प्रत्येकाचा मानस आहे। किंबहुना सध्या आज सकाळीच यांना म्हटलं की आपल्या जीवनाचं ज्ञेय एकच आहे, ध्येय एकच आहे आणि त्या ज्ञेयाला ध्येयाला अनुसरणारी जेवढे काही आपल्या जीवनात क्रिया असतील त्या क्रियांचे उद्दिष्ट एकच आहे। एकच उद्दिष्ट ठरलं का निषिद्ध क्रियाची निवृत्ती झाली, एकच उद्दिष्ट ठरलं की त्या ठिकाणी भावनेमधला व्यभिचार नष्ट झाला आणि एकच उद्दिष्ट एकच ज्ञेय ठरलं की त्या ठिकाणी ज्ञेयाविषयीचे सगळे संशयाची परिसमाप्ती झाली। भिद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे। परावर असणारा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिती व्हावी हे जर का आपण जीवन आपल्या जीवनाचं नाव ठेवलं किंवा जीवनाचं प्रमुख उद्दिष्ट ठरवलं तर आपल्याला आपल्या क्रिया कोणत्या प्रकाराने विहित व्हायला पाहिजेत किंवा आपल्या भावना त्या भावनांचे शुद्धीकरण कसं झालं पाहिजे, अशुद्धीकरणाची निवृत्ती कशी झाली पाहिजे किंवा आपल्याला यथार्थ बोध कसा झाला पाहिजे, संशय विपर्ययरहित ज्ञान किंवा आनंदानुभूती कशी प्राप्त व्हावी याच्यासाठी कोणतेही साधन साध्यभावाने कार्यकारण भावाने विचार करण्याचं कारणच राहिलं नाही। पण खरं काय होय की आपलं जीवनाचं अजून ध्येय ज्ञेय ठरलं नाही आणि जर ते ठरलं नसेल तर अनेक प्रतिबंध समोर दिसतात आणि शास्त्रानेच कथन केलेले अनेक प्रतिबंध निवृत्तीचे साधनं आपल्या समोर दिसतात। त्यासाठी पुन्हा आपल्याला कोणत्या साधनाचं आपण अवलंब करावा ही गोष्ट सुद्धा आपल्या बुद्धीवर लवकर निश्चित होत नाही। परंतु जर खराच जो साधक असेल ज्याने
या ठिकाणी आपल्याला काही नाही, आपल्याला फक्त परमाशांती पाहिजे, आपल्याला रम्य समाधान पाहिजे. त्यासाठी आपल्याला कोणतं साधन घ्यावं हे काय, जेही साधन असेल, जसं म्हणतात पुसावेशे ह्याची वाटे जे जे भेटे तयाशी देव कृपा करील मज काय लाज राखील. असे जर बुद्ध आमचं काय म्हणणं आहे, जे जे भेटेल त्याला, आणि काय त्याला काय विचारायचं, साधनाविषयी नाही विचारायचं. देव माझ्यावर कृपा करील का, माझी लज्जेचं रक्षण करील का, माझं ह्याच देहामध्ये माझं कार्य सिद्ध होईल का, यासाठी जो कोणालाही विचारतो. जसं सीतामाईंच्या संबंधाने झाडाझुडपाला राम प्रभू विचारतात सीतेच्या विरहामध्ये, तसं आपल्या ह्या स्वरूपभूत असणाऱ्या आत्म्याच्या विरहामध्ये, ज्याला रात्रंदिवस रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे, जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, अशा प्रकारची ज्याची स्थिती झाली आहे त्याला हा अमृतानुभव ग्रंथ परमाशांतीचा पूर्णपणे लाभ करून देईल. त्याला सा काष्ठाव सा परागती अशा प्रकारचं असणारं ज्ञानही त्याला प्राप्त होईल. आणि तो ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, ब्रह्मस्वरूपाला किंवा आपल्या स्वरूपभूत ज्ञानाला, स्वरूपभूत आनंदाला, सन्मात्र असणाऱ्या आपल्या नित्यसिद्ध आणि स्वसंवेद्य अशा आनंद घनतेला तो निश्चित प्राप्त होईल, अशी ज्ञानोबरायांनी या ग्रंथामध्ये व्यवस्था करून ठेवलेली आहे. परंतु ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला अनेक प्रकारचे ग्रंथ, अनेक प्रकारच्या विचारधारा, अनेक प्रकारच्या साधना किंवा क्रियायोग किंवा योगादी साधनं, इकडं कुठेही प्रवृत्ती होण्याचं कारण नाही. टळटळीत आत्मदर्शन करून घेण्यासाठी ज्ञानोबरायांनी ह्या ग्रंथाची, एक अलौकिक ग्रंथाची रचना केलेली आहे. आणि त्या ग्रंथाचं आपण यथाशक्ती यथामती चिंतन करीत ह्या वाचारुण परिहार या प्रकरणापर्यंत आलेलो आहे. ह्या प्रकरणाचा अधिक आपण उपोद्घात करण्यापेक्षा या ग्रंथामध्येच याचा उपोद्घात आणि याचं स्पष्टीकरण सर्वच चांगल्या प्रकाराने केलेले आहे. टीका आपल्यासमोर आहेच आहे, म्हणून आपण ह्या वाचारुण परिहार या तृतीय प्रकरणाला आरंभ करू. आरंभ करताना टीकाकारांनी म्हटलेले आहे, ओम श्री परमात्मने नमः. आपला असणारा जो परम आत्मा, त्या आत्म्याला वंदन करतात आणि ग्रंथाच्या प्रकरणाचा आरंभ करतात. आता वाचारुणाची स्पष्टता, अविद्येची अयथार्थता, आईसे झाला निरूपिता प्रकरणी ये. हे ते सांगतात की हे जे ग्रंथकार आहेत, टीकाकार आहेत, शिवकल्याण स्वामी, त्यांच्यापुढं त्यांच्या ठिकाणी मी ह्या टीकेचा करता आहे अशा प्रकारचा कोणताही अहंकार नाही. निरहंकारी वृत्तीनं ते फक्त असं समजतात की नित्यानंद ऐक्यदीपिका, नित्यानंद स्वामींनी जे काही मला माध्यम केलेलं आहे आणि त्या माध्यमातूनच मी या ग्रंथाचं चिंतन करत आहे. तर यामध्ये ते सांगतात की आता वाचारुणाची स्पष्टता, हे वाचारुण म्हणजे काय आहे याचं स्पष्टीकरण, आणि अविद्येची अयथार्थता, आणि अविद्या कशी अयथार्थ आहे म्हणजे अविद्या कशी आलिक तुच्छ किंवा मिथ्या आहे, आईशे ये प्रकरणी निरूपिता झाला. अशा प्रकाराने ह्या या प्रकरणामध्ये निरूपण करणारे झालेले आहेत. कोण झालं आहे? माझा सद्गुरू म्हणजे नित्यानंद स्वामींनी मला माध्यम करून या ठिकाणी अविद्या कशी मिथ्या आहे किंवा वाचारंभण मात्र आहे आणि वाचारुण काय प्रकार आहे याचं स्पष्टीकरण करते झाले. म्हणजे माझ्या श्रीगुरूंनी हे स्पष्टीकरण केलेलं आहे. ते अनुभवामृतीची खुण श्री नित्यानंद आपण करिता झाला विवरण माझेनी मिशे. अनुभवामृतीची खूण, त्या अनुभवामृतामध्ये असणारी खूण म्हणजे त्याच्यामध्ये असणारं जे रहस्यात्मक ज्ञानाचा संकेत. कारण याच्यामध्ये हे ज्ञान काय असं हातामध्ये देता येत नाही, म्हणून त्याचा संकेत केला जातो. आपण ज्याला आपण म्हणतो हे ज्ञान सांगण्याची पद्धती काय अतद्व्यावृत्तीने आपल्याला ह्या ज्ञानाचं कथन केलं जातं किंवा शाखाचंद्र न्यायाने त्याचं कथन केलं जातं. त्या प्रकाराने
या ठिकाणी अनुभवामृतामधली जी खूण आहे ती शेवटी कसंही जरी सांगायचं झालं तर अतद्व्यावृत्ती केल्याशिवाय किंवा जर तुम्हाला ती खूण म्हटलं तर या ठिकाणी शाखाचंद्र न्यायाप्रमाणे ज्या संबंधाने विवरण केलं त्या सगळ्या उपाधीला धरून केलेलं विवरण असतं. उपाधीच्या भागाचा त्याग केल्याशिवाय उपहिताचं ज्ञान होत नाही. हीच या अनुभवामृताची काय आहे, खूण आहे. आणि ती कोण करतं तर श्री नित्यानंद आपण माझे निमिषे विवरण करिता झाला. नित्यानंद स्वामी माझे सद्गुरू माझं निमित्त करून ह्या अमृतानुभवाच्या ह्या संकेताचं किंवा वास्तव प्रक्रियेचं चिंतन किंवा विवरण करीते झाले. अशा प्रकारे म्हणजे यांच्या ठिकाणी असणारा निरहंकार मनुष्याला जोपर्यंत आपलं स्वतःचं व्यक्तित्व काही आहे त्या व्यक्तित्वाचा विसर पडला नाही तोपर्यंत त्याला खऱ्या अर्थाने आपल्या स्वस्वरूपाच्या किंवा आनंदरूप असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याला बुडी देता येत नाही. हा प्रतिबंध ठेवून कोणी कितीही जरी विद्वत्ता संपादन केली आणि मी म्हणून कोणी एक व्यक्ती आहे असा जो पुरुष आहे तर तो पुरुष केवळ समष्टीचा मी ठेवला तरीसुद्धा त्याला खरा आनंद मिळणार नाही, नित्यानंद मिळणार नाही. समष्टीचा अभिमान, व्यष्टीचा अभिमान दोन्ही अभिमान टाकून केवळ व्यष्टी समष्टीचा असणारं जे अधिष्ठान की ज्या अधिष्ठान मात्रामध्ये अहमची सिद्धी देखील होत नाही त्या ठिकाणी ह्या अहमचं त्या अधिष्ठानामध्ये जोपर्यंत आपण पूर्णपणाने निश्शेष रूपाने यत्किंचितही शेष न ठेवता तद्रूपता प्राप्त होण्यासाठी त्या अहमचं विसर्जन करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला जरी परमात्म्याशी तादात्म्य संबंध केला तरीसुद्धा ते सुख मिळत नाही. कारण तादात्म्यामध्येही दोन पदार्थ भिन्न आहेत आणि त्यांचं एकत्व आपण मानलेलं आहे अशा प्रकारचा भ्रम त्याही ठिकाणी राहतो. त्याला तादात्म्य भ्रांती असं म्हणतात, बरोबर ना. त्याला काय म्हणायचं, तादात्म्य भ्रांती. या ठिकाणी तादात्म्य नाही, दोन्हींचं काही नित्यसिद्ध संचलेलं ऐक्य आहे. असंच ह्या बोधाचं स्वरूप असलं तरच तुम्हाला खऱ्या ह्या स्वतःसिद्ध ऐक्याच्या द्वारा तुम्हाला परमानंदाची किंवा परमाशांतीची प्राप्ती होईल, अन्यथा होणार नाही. म्हणून साधक दशेमध्ये आपल्याला सिद्ध दशेमध्ये जी सहज असतं लक्षणं असतात, सिद्धाची जी लक्षणं ती साधकाची साधनं. साधकांनी पाहायचं म्हणजे आपला अहंकार किती गलित झाला आहे, जर तो अहंकार किती बोटचेपा झाला आहे, अहंकार किती तुच्छ झाला आहे, अहंकार आत्मस्वरूपाच्या ठिकाणी किती विलीन होत आहे किंवा विलीन झाला आहे ह्याच गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत आपल्याला स्वरूपामध्ये अहमची प्रतीती येते तोपर्यंत आपल्या अज्ञानाचं निराश झाला असं आपल्याला म्हणता येत नाही. स्वरूपाच्या ठिकाणी देखील अहमची प्रतीती नाही. अहम प्रत्यय जो आहे त्या प्रत्ययामध्ये स्वरूप आहे, अहम प्रत्ययामध्ये स्वरूप आहे, पण स्वरूपामध्ये अहम प्रत्यय नाही. जर आपल्याला स्वरूप स्थिती पाहिजे असेल तर अहम प्रत्यय त्या ठिकाणी चालणारच नाही. आणि म्हणून हा अहम प्रत्ययाचा निश्शेष निराश व्हावा यासाठी हे वाचारून परिहार आहे. आपण नेहमी चिंतन करत असतो की नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलं की हे जे प्रकरण आहे ना, हे प्रकरण कसं आहे की तुम्हाला थोडाही अहम असेल तर त्या अहमचा या ठिकाणी ज्ञानोबराय धिक्कार करतात. हा अहम या ठिकाणी चालत नाही असं सांगतात. त्यासाठी हे कोणाला सांगतात, जो इतक्या चिंतनाच्या द्वारा इतक्या गंभीर स्तरापर्यंत पोहोचलेला आहे परंतु आता त्याला थोडासा प्रतिबंध आहे. तो थोडासा प्रतिबंध त्या सहज जाऊ शकतो, पण त्याच्यासाठी त्याची उणीव, त्याची त्रुटी, एक प्रकाराने त्याच्या असणारी निंदा केली जाते आणि त्या निंदेच्या द्वारा तो सहजच अरे हा अहंकार मला इतका जीव घेणं आहे, इतका माझ्या स्वरूप स्थितीपासून च्युत करणार आहे किंवा माझ्या स्वरूपानुभूतीला प्रतिबंधक आहे असं कळलं तर तो तत्काल त्या साधकाने त्याचा त्याग करावा. अशा प्रकारची या 33 वयामध्ये योजना केलेली आहे. कारण हा अभिमान जो आहे
तो वाणीच्या द्वारा सिद्ध होतो. कोणत्या का होईना, वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा ह्या 4 वाणींचा जर अभिमान धारण करून मनुष्य कोणत्याही प्रकारच्या अनुसंधानामध्ये प्रवृत्त असेल तर त्या ठिकाणी तो अज्ञानाला जवळ ठेवूनच त्या ठिकाणी ही स्वरूप स्थिती अनुभवायला पाहतो. आणि त्यामुळे ही गोष्ट इथं कधी चालणार नाही, म्हणून त्याला थोडंसं उल्हाणं किंवा त्याची विडंबना केल्यासारखं आपल्याला वाटतं. तर त्याचं कारण आहे, नाथ महाराजांनी लिहिलं की जसा एखादा काळा कभिन्न असणारा विषारी साप असावा आणि त्या सापाच्या जर शेपटीवर पाय दिला तर साप जसा उफाळून उठतो आपला त्याचा हे घेण्यासाठी, सूड घेण्यासाठी, त्याप्रमाणे ज्या अहंकारामुळं आपल्याला एवढ्या निकृष्ट दशेला नेलं, बरोबर ना, तर त्या अहंकाराचा नाश करण्यासाठी प्रवृत्त झालेला साधक जवळजवळ अहंकाराचा नाश करत आला, परंतु थोडंसं त्याचं बाकी आहे. आणि त्यावेळेला त्याच्या शेपटावर पाय देतात माऊली की तो असा उफाळून उठेल की एवढासा राहिलेला अहंकार हा सुद्धा मी काय करील आता पूर्ण याचं विसर्जन करील. अशा प्रकाराने माऊली त्याला एकदम तू तर अजून अज्ञानीच आहे असं म्हणतात. म्हणजे एकदम स्वामी महाराजांना पंचदशी चालू होती आणि एक महापुरुष हिमालयात एकांतात राहणारा, बर्फाच्या गुहांमध्ये राहणारा, ज्या काळात बर्फ यायचे त्यावेळेस फक्त ते 4 महिने बाहेर फिरायचे आणि 8 महिने तिथं राहायचे. तर ते आले, ते अद्वैत सिद्धी, खंडन खाद्य इत्यादी भरपूर ग्रंथांचा बृहत प्रस्थांतर याचं शास्त्राभ्यास केल्यानंतर सगळं आपण म्हणतो ना, ग्रंथम अभ्यास्य मेधावी विचारेच पुन्हा पुन्हा पलालमिव धान्यार्थी तेजेत ग्रंथम अशेषता, सगळ्या ग्रंथाचा त्याग करून ते आपल्या केवळ आत्मचिंतनात म्हणजे निर्भर राहिलेले असे ते महात्मे होते. इतके त्यांची वृत्ती सूक्ष्म झाली होती की ते ज्या वेळेला आले आश्रमामध्ये, तर आल्यानंतर स्वामी महाराजांनी मधुकरी आणली, त्यांना भोजन वगैरे घातलं. तर रात्रभर ते प्रवास करून आले होते आणि पुण्याहून मग सकाळी इथं आले तर पाठ चालू होता. मग ते पाठामध्ये बसले आणि नंतर त्यांना दुपारी स्वामी महाराज नवीन कोणी आलं तर त्याला लगेच आश्रमात घेत नव्हते, त्याला बाहेर काहीतरी पोतं सतरंजी देऊन तिथं बाहेर ठेवायचे. जर त्याचं त्यांना वाटलं की हा मनुष्य प्रामाणिक आहे तर नंतर ते त्याला आतमध्ये खोलीत झोपायला वगैरे सांगायचे. या असं पंचतंत्रामध्ये लिहिलेले अज्ञात कुलशीलस्य वासोदेय न करीचित, ज्याचा आपल्याला कुलशील अज्ञात आहे असा कोणी मनुष्य असला तर त्याला लगेच आपल्याजवळ स्थान देऊ नये. व्यवहार दृष्टीनं पंचतंत्रामध्ये हे सांगितले. स्वामीजी ह्या नियमाचं पालन करायचे म्हणून त्यांनी दुपारी सगळं त्याचं प्रसाद झाल्यानंतर त्यांनी त्याला एक पोत, कदाचित दादांनाही माहीत असेल, तर त्यांना पोत अंतरायला दिलं आणि आपली जी सतरंजी आहे ना तर ती सतरंजी झोपा म्हटली त्याच्यावर आणि मग ते झोपले तिथं त्या पोत्यावर. सतरंजी पण होती तिथं. ते झोपले आणि नंतर स्वामी जेव्हा बाहेर आले पुन्हा दुपारी विश्रांती झाल्यानंतर तेव्हा ते जमिनीवर झोपले होते खाली. तिथं शेण म्हणजे आपलं सडा सारवण केलेलं असायचं, जागा चांगली असायची, त्याच्यावर ते झोपले. तेव्हा त्यांना स्वामींनी विचारलं, अहो तुम्हाला पोतं दिलं होतं, इथं सतरंजी दिली होती, तुम्ही खाली कसे काय झोपले याच्यावर? तर ते म्हणे इथं काही ग्रस्ती लोक येतात का असं त्यांनी विचारलं. ते म्हणे येतात म्हणे इथं तुमच्याकडं चिंतनाला. तर म्हणे मला रात्रभर जाग आली, रात्रभर मी जागलो तरीसुद्धा मी इथं झोपलो ह्या पोत्यावर तर मला झोप येईना म्हणे. याचा अर्थ याच्यामध्ये इतके सूक्ष्म संस्कार आहेत. ते सूक्ष्म संस्कार कधी कळतं का माणसाला? तर एखाद्या माणसाच्या कपड्यावर जर डाग असले कोळशामध्ये, तो जर काम करत असला तर बरोबर ना, त्याला आणखीन कोळशाने काही झालं हे त्याला कळतंय का? त्याला कळत नाही. त्यांनी भागवतामध्ये लिहिले न शयानो पतत्यादहा, झोपलेला माणूस आहे, जमिनीवर झोपलेला माणूस तो आणखीन खाली पडेल का? पुन्हा खाली पडण्याची भीती नाही. तसा पतित जो मनुष्य आहे त्याचा अधिक आदर पतन, त्याला हे संस्काराची जाणीव काय होईल? याचा अर्थ त्यांच्या ठिकाणी एवढी सूक्ष्म संस्काराची जाणीव होती. याचा अर्थ एवढं त्याच्या ठिकाणी जाणीव होती. आणि तो महात्मानी असं सांगितलं. आणि नंतर दुपारी पंचदशीचा पाठ चालू होता आणि पंचदशीमधलं स्वामी महाराज खूप रस घेऊन ते सांगत होते.
रस घेऊन सांगत होते. आणि मग इतकं स्पष्टीकरण केलं त्यांनी सुंदर प्रकारे. आणि तो माणूस पण बसलेला होता, तो महात्मा, संन्यासी महात्मा. आणि नंतर त्यांनी त्यांना विचारलं, कसं काय पंचदशीचं कसं काय स्पष्टीकरण झालं? आपण जसं म्हणतो ना, झालं का बाबा ग्रंथाचं स्पष्टीकरण, पांगतं चिंतन झालं का? तसं त्यांनी त्याला विचारलं. ते म्हणे हा बालभाषा में ठीक आहे. स्वामी महाराज म्हणे पंचदशी काय ग्रंथ आहे? त्यांनी सांगितलं हा बालभाषा में ठीक आहे असं ते म्हणणे. स्वामींना खूप राग आला त्याचा, म्हणे पंचदशीला बालभाषा म्हणतो वगैरे. परंतु नंतर स्वामींच्या लक्षात आलं, ते 2 दिवस 3 दिवस होते इथं. नंतर स्वामींच्या लक्षात आलं की हा महात्मा खूपच अधिकारी महात्मा आहे. मग स्वामी महाराज म्हणायला लागले, मग ही पंचदशी बंद करू का? तर हमने बंद करने के लिए नाही का, बालभाषा मी येतो ठीक आहे असं म्हटले. असं म्हटल्यावर मग स्वामी महाराजांना इतका आनंद वाटला की खरोखरच ते म्हणणे की आपण पंचदशीतच वाचतो, ग्रंथमाध्यस्य मेधावी विचार्यच पुन्हा पुन्हा पलालमेव धान्यार्थी तेजेत ग्रंथमाशेषता. जसं धान्याचं कण घेतल्यानंतर कोंडा आपण टाकून देतो, त्याप्रमाणे ह्या महात्म्याने सर्व ग्रंथाचा परित्याग केलेला आहे. हिमालयामध्ये तो आपला आत्मानंदाचा भोग घेत राहतो. त्याच्या दृष्टीने बालभाषा म्हणणं हेच अधिक काय आहे, उचित आहे. परंतु स्वामी महाराजांना पहिल्यांदा कसं झालं, त्यांनी शेपटावर पाय दिल्यासारखा झाला आहे की नाही. असं तुम्ही म्हणता बालभाषा आहे असं म्हणलं, मग जागृत झाल्यानंतर खरोखरच ही बालभाषा. स्वामी महाराज म्हणजे खरं मी संन्यास घेतला कशासाठी, माझ्या आत्मानंदासाठी. कशाला हे 4 लोक गोळा करायचे पुन्हा त्यांना पंचदशी सांगा, विचारसागर सांगा, हे काय कसे गरज काय आहे? खरं काय माऊली जसं म्हणतात ना, माझ्या सद्गुरूंनी मला जे दिलं ते निवांतची मी या भोगावे की, अशा प्रकारची स्थिती. याचा अर्थ काय आहे की एवढं सांगितल्यानंतर त्याचा जसा सर्व काय ते आधीच सर्प काळियाना तयाचे पुच्छ रगडिल्या जाना झोंबोनी उठे 17 असं पुढं काय ती नावरे कोणा आवरिता. आता जर तो सर्प आहे त्याच्यावर पाय पडला, आता आमच्या गावाकडे एका माणसाला सर्प चावला, तर त्याचं काय झालं, त्याचा पाय पडला. पाय पडल्यावर त्यांनी ते विषारी सर्प होता, त्या सर्पाने लगेच फिरला आणि त्याला चावला त्याच्या पायाला. आणि नंतर त्याने तो पायाने ढकलून दिला, तो सर्प बाजूला गेला त्याला वाटलं, आणि तो बैल बांधायला लागला. तो सर्प पुन्हा खवळलेला होता, पुन्हा धावून आला आणि त्याच्या गुडघ्याला चावला. तो मनुष्य खलास झाला. 2 वेळा त्याला दंश केला. काही लोक म्हणतात की सर्पशास्त्रामध्ये असं आहे की सर्प सूड उगवतो वगैरे, सर्प दंश मनात धरतो, वैर धरतो. माऊलींची एवढी वय, बरेचसे लोक म्हणतात की एवढंच फक्त माऊलींची वय संशयास्पद आहे. कोणती की वैर जन्मांतरीचे सर्पा मनवणी नवचे. पुढे काय तैसे आतिता जन्माचे उणे जो वाहे अशी ओळी. तर म्हणतात की या ठिकाणी माऊलीने लिहिलं की या ठिकाणी सर्प जो आहे तो सर्प असा कसा काय बरं, त्या काय वैर जन्मांतरीचे मागच्या जन्मामध्ये असणारं वैर हा सर्प विसरत नाही असं कसं म्हणतात. याचा अर्थ सर्पाच्या ठिकाणी वैरभाव नाही, त्याला फार बुद्धी नाही, का जन्मांतरीचं वैर मानलं पाहिजे. आता या जन्माचं सरळ दिसतंय, तो सर्प 2दा त्याला दंश करतो त्याच माणसाला येऊन, याचाच अर्थ त्याच्या ठिकाणी तो वैरभाव आहेच की नाही, मानायलाच लागेल याच्याप्रमाणे. पण तो जसा 2दा खवळला तसा या ठिकाणी हे जर वाचारून परिहार मनुष्याला वाटलं तर वाणीमध्ये असणारी जी सूक्ष्मता आहे, परावाणीमध्ये, पश्यंतीमध्ये, मध्यमेमध्ये, वैखरीमध्ये, वैखरीचा तर कंटाळात येईल, पण विचाररूप असणाऱ्या ह्या मध्यमेचा देखील कंटाळा येईल, निश्चयरूप असणाऱ्या शास्त्रार्थाला अनुसरणाऱ्या ह्या पश्यंतीचाही कंटाळा येईल. आणि परावाणी जी आहे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अहम, हे जे अहम ब्रह्मास्मी मधलं अहम स्फुरण हेच मायेच आहे की नाही. इतकं या ठिकाणी ह्या वाचारून, म्हणजे याचा अर्थ आपण अजून वाणीचं ऋण आहे, आपल्यावर वाणीचं ऋण आहे. थोडा का होईना स्पुंज आहे ना मी ब्रह्म आहे, तर तुमच्या ठिकाणी काय आहे, वाणीचं ऋण आहे. का? अजून अज्ञान आहे की नाही. आता ते तुम्ही म्हणाल त्या अज्ञानाला नाशक आहे, पण अज्ञानाचा नाश करून, बरोबर आहे ना, म्हणजे अज्ञानाचा नाश करून ते ज्ञान पुन्हा काय झाले, अज्ञान रूपानेच उरलेलं ज्ञान आहे, कारण अहम आहे ना. अशा प्रकाराने ज्ञानोबा आहे आपल्याला जागृती देतात. आणि ह्या जागृतीमध्ये आपण आपली स्वरूप स्थिती जी आहे ती कशी अवाच्य आहे, असंग आहे, निर्विकार आहे, ही जी स्थिती आहे ह्या स्थितीचा आपल्याला काय निरुपाधिक निर्विशेष अव्यवहार्य रूपाने आपण उर्वरित राहावं, हीच गोष्ट पुन्हा पुन्हा समजावून सांगतात. आणि त्यासाठी हा वाचारून परिहार हे जे प्रकरण आहे ते उत्पन्न झालं असं सांगतात. आता
ययाचेनी बोभाटे आत्मयाची झोप लोटे पूर्ण तरीही ऋण न फिटे जे चेनेची निदकी इथं निंद त्यानुसार असला तर निद असा अर्थ घ्यावा या ठिकाणी. ह्रस्व जरी असला तरी त्याचा अर्थ दीर्घ निद असा अर्थ आहे. निदकी. बघा, आपण परमार्थ करण्यासाठी प्रवृत्त झालो. परमार्थ म्हणजे काय? परमपुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी, म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी प्रवृत्त झालो. खरं सांगा बरं, आपण जेव्हा मोक्ष प्राप्तीसाठी प्रवृत्त झालो तेव्हा आपल्या ठिकाणी हा जो मोक्ष प्राप्त करायचा हा कर्माने प्राप्त होत नाही, उपासनेने प्राप्त होत नाही, अज्ञानाने प्राप्त होतो. जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं, बरोबर ना. मग अज्ञान निवृत्तीने उपलक्षित असं ते मोक्षाचं स्वरूप आहे. अज्ञान निवृत्तीने उपलक्षित असं ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्मरूपाने राहणं हेच मोक्षाचं काय आहे? स्वरूप आहे असं आपण म्हणत असतो, बरोबर ना. असंच चाललंय ना आपलं. अज्ञान निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म त्यालाच मोक्ष असं म्हणतात. आता तो जो मोक्ष प्राप्त होतो त्या मोक्षाच्या प्राप्तीची साधनं कर्म आणि उपासना नाहीत काय, पण त्यांना बहिरंग साधनं असं आपण म्हणतो. अंतरंग साधनं श्रवण मनन निधिध्यासन असे सांगतो. त्याच्यातही खरं साधन जे आहे तर आत्मवस्तूचं ज्ञान हे आपल्याला तत्वमसी महावाक्याने होतं असं सांगतं. तत्वमसी महावाक्य शब्दरूपच आहे की नाही? वाणी रूप किंवा शब्दरूपच आहे की नाही? ते दुसरं काय आहे त्याच्यामध्ये? मग आपण काय म्हणतो की ज्ञान व्हायचं असेल तर अव्यवहित असणाऱ्या वस्तूचं शब्द हा परोक्ष आणि अपरोक्ष दोन्ही ज्ञान करून देतो. आणि त्या वस्तूचं जेव्हा तो अस्थिरूपाने कथन करतो त्यावेळेला तो त्याचं परोक्ष ज्ञान करून देतो. आणि तो इदम रूपाने किंवा तोम रूपाने जेव्हा सांगतो, बरोबर, त्यावेळेला त्याचं अपरोक्षच ज्ञान होतं. असं आपले पूर्णपणे वेदांताची प्रक्रिया सांगते. वेदांताची प्रक्रिया आपल्याला हेच सांगते ना की ज्यावेळेस तत्वमसी महावाक्याचं उच्चारण अधिकारी श्रीगुरूंनी उपनिषदामधील जे तत्वमस्यादी जे महावाक्य आहे त्या वाक्यांचं उच्चारण केलं, त्याचा श्रोत्याच्या श्रोत्राशी संबंध झाला की त्याची अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती होते. आणि त्या वृत्तीमध्ये प्रतिफलित असणारं जे विशेष चैतन्य किंवा वृत्त्यारूढ चैतन्य ते त्या अज्ञानाचं नाशक आहे असं आपण आत्तापर्यंत वेदांत प्रक्रियेच्या द्वारा चिंतन करीत आलो. म्हणजे त्याच्यातही काय झालं, मनन आणि निधिध्यासन ही प्रतिबंध निवृत्तीची साधन आहेत, बरोबर ना. आणि ब्रह्मज्ञानाचं खरं अंतरंग साधन कोण आहे? श्रवणच आहे असं का? आणि श्रवणाचं स्वरूप काय आहे? ऐकणं आणि सांगणं म्हणजे शब्दात्मकता हे त्याचं स्वरूप आहे, ऐकी नाही. ही शब्दात्मकता आहे. फार झालं तर योगदर्शनाच्या आधाराने, व्याकरणाच्या आधाराने किंवा वेदांत दर्शनामध्ये हा विचार सखोल विचार झाला. म्हणजे काय, ते शब्द जे आहे ते बाहेर पडतात एवढे शब्द नाही. ते शब्द येताना कुठून येतात तर त्या शब्दाचं किंवा त्या वाणीचं स्वरूप त्यांनी 4 प्रकारचं सांगितलं. परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी. एक इकडं जी योगाची जी षटचक्र आहेत, जिथं कुंडलिनी योगामध्ये सांगत असताना षटचक्र सांगितले. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आपला आज्ञा, बरोबर ना, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार चक्र असा त्याचा प्रवास सांगितला. तर या ठिकाणी हे जे ध्वनिशास्त्र आहे, तुम्ही पहा ध्वनिशास्त्र आहे, ह्या ध्वनिशास्त्रामध्ये देखील याचा विचार केलेला आहे. योगशास्त्रामध्ये, व्याकरणशास्त्रामध्ये, वेदांत शास्त्रामध्ये ह्या गोष्टींचा विचार केलेला आहे. किंवा शब्द जेव्हा तुम्ही राम म्हणता, पण हा राम म्हणणारा जो शब्द आहे हा अगोदर तुमच्या बुद्धीत जेव्हा स्फुरद्रूप झाला त्यावेळेला तो बाहेर येण्याच्या अगोदर काहीतरी असं ध्वनिशास्त्र सांगतं 360 वेळा याचा प्रवास झाला. कुठपासून प्रवास झाला याचा? ते वैखरीवाणी तो उच्चारण होतं विशुद्ध चक्रातून, बरोबर ना. तर त्यापासून तो मूलाधार चक्रापर्यंत तो 360 का काही वेळा तो शब्द आदळला आणि मग तुमच्या मुखातून आला. याच्यासाठी माऊली स्पष्टीकरण सांगतात, आगाते
आवडे ते वृत्ती किरीटी आदी मनवनी चिवठी मग ते वाचा दिठी कराशी. अगोदर ते शब्द जेव्हा वाणीने जेव्हा शब्द उच्चारला तेव्हा अगोदर त्याचा मनात संकल्प झाला, बुद्धी त्याचा निश्चय झाला आणि हे होण्याआधी तो शब्द कुठेतरी होता, तो आस्ती होता, आस्ती रूपाने होता म्हणून तो उत्पन्न झाला ज्या येते. आहे की नाही? जे आस्ती तेच ज्या येते. आस्ती जर नसला तर असता सत न ज्या येते, असता सत न ज्या येते. सत असतापासून सत कधी उत्पन्न होणार नाही. याचा अर्थ आस्ती रूपाने तो कुठेतरी शब्द होता, तो फक्त काय होता त्याचा तिरोभाव झाला होता, त्याचा फक्त आविर्भाव झाला. म्हणजे शब्दाचाही विचार करायचा झाला तर तो विचार ह्या चार वाणीच्या रूपाने होतो. परा पश्यंती मध्यमा किंवा ह्या चार वाणी ज्या आहेत त्याच्या ही जी चक्र आहेत मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर आणि अनाहत आणि विशुद्ध चक्रापर्यंत, बरोबर ना. पुढचं जे आज्ञा चक्र आहे आणि सहस्रार चक्र आहे, तर ह्या चक्रामध्ये याच्यामध्ये काय निश्चयात्मकता आहे किंवा हे ब्रह्मस्वरूपाची वाणी, ही ब्रह्माची वाणी आहे. अहम ब्रह्मास्मी हे पहिलं स्फुरण होतं, मी ब्रह्म आहे. हे जेव्हा सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला पहिलं एकोहम असं जे स्फुरण झालं म्हणजे केवल होता त्याच्या ठिकाणी एकोहम झालं, बरोबर ना. हे जे पहिलं स्फुरण झालं तेच ब्रह्माचं स्फुरण आहे. अर्थात तिथं कायचा कोणाचा संबंध लागला, मायेचा संबंध लागला. पण ही वाणी कोणाची आहे? ही वाणी ब्रह्माची आहे. जीव ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला अहम ब्रह्मास्मी असं म्हणतो, त्याच्यामध्ये बुद्धीला धरून निश्चय आहे. संकल्प करतो त्यावेळेला ते मनाला धरून आहे, बरोबर ना. आणि नंतर ह्या पुढं जे काही ह्या भौतिक अशा प्रकारची आपले जे शरीर आहे त्या शरीरामध्ये ज्या काही हालचाली झाल्या त्या ध्वनीच्या, बरोबर, त्या सगळ्या पूर्णपणे भौतिक आहेत की ज्या वैखरी वाणीला व्यक्त करतात. आणि अगोदर ती फक्त विचारात असते तोपर्यंत ती मध्यमा असते, विचाराधीन असते तोपर्यंत मध्यमा असते. संकल्प आणि आपलं निश्चय होते त्यावेळेला ती काय होते, पश्यंती होते. आणि त्याच्या अगोदर जी परेमध्ये आहे ती काय आहे, परेमध्ये आहे ती ब्रह्माची वाणी आहे. एक आता ते बालाजी महाराजांच्या याच्यामध्ये इंटरनेटवर घेऊन ठेवलेले काही ते याच्या, पण त्यांनी ते आज नाही तिथं, तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या लोकांनी दिले, अनेक संप्रदायांनी ह्या वाणी शब्दावर विवेचन केलेले, परंतु ते नगण्य आहे. म्हणजे त्याला काही फार मोठं वेदाचं वगैरे अधिष्ठान आहे असं नाही. त्यांनी सांगितलं की तीन वाणी जे वेदातला एक ऋग्वेदातला मंत्र दिला आहे त्यांनी, की हे जे तीन वाणी आहेत ह्या भौतिक आहेत. कुठपासून भौतिकता सुरू होते, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आणि ही जी परावाणी जी आहे तर ती परावाणी ही भौतिक नाही, ती अभौतिक वाणी, अभौतिक वाणी. परंतु अभौतिक असं म्हणताना भौतिकतेचा स्पर्श करून सापेक्ष अभौतिक आहे. निरपेक्ष अभौतिक जे ब्रह्मरूपता आहे त्या ठिकाणी वाणीच नाही. लक्षात आलं ना, त्या ठिकाणी कोणती वाणीच नाही. असं करत असताना परावाणीला सुद्धा काय करतात, आता आपलं चिंतन झालं की सर्पाच्या शेपटावर पाय दिल्यासारखं परावाणी देखील माईकच आहे असं म्हणतात. म्हणून परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे. म्हणून या ठिकाणी मनुष्याला निश्चय विचारात ज्या आहे ते बोध हा, पण विचार सुद्धा काय आहे, माईकच आहे, की नाही. वैखरी वाणीनं तुम्ही म्हणता की तत्वमसी महावाक्याचा श्रोताशी संबंध झाला, त्यांनी उच्चारण केल्याशिवाय श्रोत्याचा श्रवणेंद्रियाचा विषय होईल का? वैखरी वाणीनं उच्चार केल्याशिवाय होईल का? बरोबर आहे ना. वैखरी वाणीनं उच्चार केला याचा अर्थ एक उद्भूत अशा वाणीचं म्हणजे शब्दरूपतेनं तुम्हाला आत्मस्वरूपाचं दर्शन करण्यासाठी ती उपयोगी झाली. परंतु ही वैखरी वाणी मूळ स्वरूपात आहे का? मध्यमा वाणी स्वरूपात आहे का? विचाररूप असणारी वाणी त्या ठिकाणी आहे का? नाही. निश्चय करणारी जी बुद्धी आहे ती बुद्धीच मुळात स्वरूपात आहे का? नाहीत. आणि त्या जर कोणत्याच नाही तर त्या नसलेल्याच वाणी अगोदर कल्पना करायची आणि नंतर सापेक्ष, बरोबर ना, तिच्या ठिकाणी ब्रह्मरूपता प्रतिपादन करायची स्वरूपाच्या ठिकाणी. ही जी गोष्ट आहे ती खरं स्वरूपाच्या ठिकाणी याचा संबंध तरी आहे का? कधी नाही. म्हणून आपल्याला जोपर्यंत ह्या वाणींचा संबंध असेल तोपर्यंत आपल्यावर वाण्यांचं ऋण आहेच आहे, त्याचा परिहार झाला नाही, आहे की नाही. म्हणून तुकाराम महाराज किती स्पष्ट सांगतात, तुका म्हणे अहम ब्रह्म आणि आड येऊ निधी भ्रम. तर अहम ब्रह्मास्मी हा सुद्धा काय आहे, भ्रमच आहे असं तुकाराम महाराज सांगतात की नाही.
आपल्याकडं सगळे की वैखरी तर काय, पण परावाणीचा सुद्धा परमात्मा विषय नाही, असं तुमचं स्वरूप आहे. मग असं जर म्हटलं तर कोणत्या वाणीचा अभिमान राहील चित्तामध्ये? कोणत्याही वाणीचा अभिमान राहणार नाही. आणि जर असेल तर याचा अर्थ काय आहे, अजून त्या सगळ्या वाणी काय आहे, माईक आहेत आणि तुम्ही आपल्या स्वरूपात प्रविष्ट झाले नाहीत. आणि तुम्ही त्या वाणींचा अभिमान धारण करणं म्हणजे अजून त्या वाणींचं ऋण तुमच्यावर आहे की नाही. मग आता त्या वाणींच्या ऋणाचा परिहार करायचा असेल तर मुक्ततेचा उपाय काय आहे? एकही वाणीला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी प्रविष्ट न होऊ देणं, आहे की नाही. म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी या चारही वाणींची काय आहे, असिद्धता आहे. असं जर केलं तरच तुम्ही वाणीच्या म्हणजे थोड्यात काय अभेद निश्चयाला प्राप्त झाले, निरपेक्ष अभेद निश्चयाला प्राप्त झाले, निरपेक्ष अभेद स्वरूप स्थितीला प्राप्त झाले तरच वाणीच्या ऋणाचा परिहार आहे. नाहीतर वाणीच्या ऋणाचा परिहार व्हायला दुसरा कोणताही मार्ग नाही. या ठिकाणी आपण म्हणतो यावत जीवो त्रयो वंद्या वेदांत गुरुरीश्वराः. बरोबर, चांगलं बघा. आपण म्हणतो की यावत जीव, जोपर्यंत शरीरात प्राण आहेत तोपर्यंत, बरोबर ना, जोपर्यंत ह्या स्थूल शरीराला सूक्ष्म शरीराने सोडलेलं नाही तोपर्यंत तीन गोष्टी वंदनीय आहेत. कोणत्या? की वेदांत शास्त्र. वेदांत शास्त्र म्हणजे शब्द चाल की नाही, वाणी चाली की नाही, म्हणजे वाणी, बरोबर ना, ती वाणी म्हणजे आपण म्हणतो ना स्वाध्याय प्रवचने च किंवा स्वाध्याय प्रवचनाभ्याम मा प्रमदितव्यम. तुम्हाला कधी प्रमाद करायचा नाही. स्वाध्याय हा दररोज केलाच पाहिजे. शब्दात्मकच आहे की नाही, प्रवचन शब्दात्मक आहे की नाही, हे तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही कधीही त्याच्यामध्ये प्रमाद करायचा नाही, असावधानता करायची नाही, याचं नित्य स्वाध्याय करायचा. कारण का? यावत जीव त्रयोवंद्या वेदांत शास्त्र. वेदांत शास्त्र नंतर सांगितलं गुरु, बरोबर ना, नंतर सांगितलं ईश्वर, बरोबर. त्यापैकी दोन गोष्टींचं आतापर्यंत सांगितलं. कोणत्या दोन गोष्टी सांगितल्या? शिवशक्ती समावेशांच्या निमित्ताने या ठिकाणी ईश्वराचं जे वंदन येतोय ते सुद्धा भेदात्मक नाही, तर त्या अभेद स्वरूपामध्ये जीव आणि ईश्वर हा भेद न ठेवता केवळ आपल्या अभेदाच्या स्वरूपभूत अभेदाला, निरपेक्ष अभेदाला प्राप्त झालं तरच तुम्ही खऱ्या अर्थाने ईश्वराच्या ऋणातून मुक्त झाले. जर तुम्ही या ठिकाणी जे गुरु आणि शिष्य असं तुम्ही म्हणता, बरोबर ना, त्यामध्ये जर तुम्ही गुरु आणि शिष्य या दोघांमध्ये हा नित्यसिद्ध असलेला अभेद जर जाणला नाही तर तुमच्यावर काय राहिलं? उलट ते काय म्हणतात, चांगलं बघा की श्लोक काय सांगतो, यावत जीव त्रयोवंद्या वेदांत गुरु आणि ईश्वर, बरोबर ना. हे तुम्हाला मरेपर्यंत काय करायचे? त्यांना वंदनीयता समजून त्यांचं भजन किंवा त्यांची सेवा करायला पाहिजे. हे सांगत असताना सांगतात आदौ विद्या प्रसिद्ध्यर्थम. अगोदर काय आहे? तुम्हाला ब्रह्मविद्या प्राप्त व्हावी म्हणून. ही गोष्ट आपल्याला मान्य आहे, परंतु हे काय आयुष्यभर तुम्ही सांगता करायचे? परंतु म्हणतात कृतज्ञत्व काय निवृत्त आहे, पश्चात कृतज्ञत्व निवृत्त आहे. कृतज्ञतेचा आक्षेप तुमच्यावर येऊ नये म्हणून. खरं सांगा, जर तुम्ही खऱ्या अर्थाने अशाच प्रकारचं जर सत्यत्वाने ही जर धारणा धारण केली तर तुमच्या ठिकाणी भेद सिद्ध करूनच हे तुम्ही करणार की नाही. आणि हा भेद खरा ज्ञानोबरायांना किंवा खऱ्या स्वरूप स्थितीला सहन होणार आहे का? कृतज्ञत्व पश्चात निवृत्त आहे का उरत तुम्ही कृतज्ञत्व केल्यासारखं होईल? कृतज्ञत्व सत्यत्वाने करत असेल तर काय होईल? कृतज्ञत्व. कारण काय या ठिकाणी कृतम हंती इति कृतज्ञ, पण इथं कृतम हंती नाही. ही जी स्थिती आहे या ठिकाणी कृतम हंती ना अकृतम अपि हंती, आहे की नाही. क्रिया नाही, तिथं क्रियेचे नामकिरणच आहे. अशा प्रकारची ही स्थिती आहे. जिथं अक्रिय अशी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये तुम्ही कुठून घेऊ म्हणत बसला कृतज्ञ? कृतज्ञतेचा कृतम हंती ती कृतज्ञ, पण क्रिया नाहीच ना तिथं. क्रिया नाही का तिथं वृत्तीरूप ज्ञान पण नाही, वृत्तीरूप ज्ञान पण नाही, आणि तुम्ही ध्येयानुसारी केलेल्या भावना पण तिथं नाही. म्हणजे भावना नाही, बुद्धिस्त ज्ञान नाही, शरीराच्या द्वारा होणाऱ्या कोणत्याही
क्रिया नाहीत, असं अक्रिय, बरोबर आहे ना, अक्रिय असणारं स्वरूप जे आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी तुम्हाला शिवशक्ती समावेशनाने जीव शिवाचा भेदाचा निराकरण केलं. इथं गुरु आणि शिष्य यांच्या भेदाचं निराकरण केलं, बरोबर ना. राहता राहिला जो शब्द वाणी, त्या वाणीचं निराकरण वाचारून परिहार ह्या प्रकरणामध्ये करतात की या ठिकाणी कोणती वाणीचा देखील प्रवेश नाही या परापश्यंती आणि मध्यमा. आणि जर समजा तुम्ही ह्याचा अभिनिवेश, वाणीचा अभिनिवेश ठेवून, बरोबर ना, आपल्या स्वस्वरूप स्थितीचं किंवा स्वरूपाचं चिंतन करत असेल तर काय आहे, मेलेली माया, बरोबर ना, मेलेली माया किंवा मेलेलं अज्ञान, तेच अज्ञान ज्ञानाच्या रूपाने जिवंत झालेलं आहे, अशा प्रकारचा याचा अर्थ आहे. ठीक आहे ना. म्हणून या ठिकाणी अशा प्रकाराने आपल्याला चिंतन सांगतात. तर ययाचेनी बोभाटे आत्मयाची झोपलोटे पूर्ण तरी ऋण न फिटे जे चेनेची निदकी. पहिल्याच ओळीमध्ये माऊली कसं सांगतात, ययाचेनी बोभाटे, याचा बोभाटा म्हणजे याचा मोठा घोष, उद्घोष, याचा म्हणजे या शब्दाचा, बरोबर ना, या वाणीचा, बरोबर ना, ह्या वाणीचा बोभाट म्हणजे ह्या वाणीचा असणारा जो उद्घोष आहे, तो उद्घोष कोणता वाणीचा आहे, तत्वमशी आईशी वाणी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागिन्नला, असं त्याचा बोभाट आहे की नाही. हा बोबाट आहे. आणि या बोबाट्याने काय होतं, आत्मयाची झोप लोटे अविद्या निद्रा गेली पळोनी. माऊली आपलंच नाथ महाराजांची ओवी ही आहे की नाही, नाथ महाराजांची ओवी ही किंवा ही माऊलीचीच ओवी ही, भानुदासाचे कोळी महाविष्णूचा अवतार. आपलंच ओवीचं खंडन आपण करतात की या ठिकाणी म्हणजे हा पूर्वापर विरोध नावाचा दोष नाही हा याच्यामध्ये. हे एक सोपान परंपरेनं कशा प्रकाराने त्याला नेलंय आणि आता अपवाद करताना कसं त्याला अध्यारोप अपवादा विवर्जित आपल्या स्वरूपाची त्याला खऱ्या अर्थाने स्वरूपामध्ये स्थिती कशी करून द्यायची, ही माऊलींची खूण आहे. हा माऊलींचा दंश आहे की नाही. आणि हा दंशू जवळ नये हाता, हा दंश जोपर्यंत हाताला आला नाही तोपर्यंत केलेले सगळं काय आहे त्याचं व्यर्थ आहे. आता ययाचेनी बोभाटे याच्या उद्घोषाने म्हणजे ह्या महावाक्य रूप असणाऱ्या वाणीच्या उद्घोषाने आत्मयाची झोपलोटे, आत्म्याची झोप म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारी अज्ञानरूपी निद्रा ती लोटे म्हणजे नाहीशी होते. पण मग नाहीशी झाल्यावर संपलं की नाही, तर पूर्ण तरी ऋण न फिटे, तरी पूर्ण ऋण न फिटे, तरी सुद्धा त्या ठिकाणी आत्म्याची जरी झोप गेली म्हणजे अज्ञान जरी दूर झालं, बरोबर ना, तरी सुद्धा तुम्हाला ह्या वाणीच्या ऋणातून पूर्णपणे तुम्ही हे वाणीचं ऋण पूर्णपणाने न फिटलेलं नाही. अजूनही वाणीचं ऋण तुमच्यावर आहेच. जरी अज्ञान गेलं तरी अजून वाणीचं ऋण तुमच्या ठिकाणी आहे. कसं झालं म्हणे, त्या शब्दाने तुम्हाला काय केलं, आत्म्याची झोप घालवली आणि तुम्हाला जाग केलं. ते म्हणतात जे चेनेची निदकी, ते जे तुम्ही जागे झाले ना, ते जागे झाले नाही तुम्ही, ती तुमची काय आहे, निद्राच आहे, बरोबर ना. ही काय आहे, याला म्हणायचं जागृत सुषुप्ती, बरोबर. ही अवस्था जी कोणती आहे, जागृत सुषुप्ती. ऐक, जे चेनेची निदकी, तुम्ही जागा, मनुष्य जरी जागा झाला तरी तो लवकर आज त्या तू काय म्हणतो, अजून मला झोपेचे काय जो काय त्याला दुसरा काय झाप, माझे अजून झोपेची काय आहे, झापड पूर्णपणे गेली नाही, जागा आहे तरी तो पुन्हा म्हणतो तुम्ही काय म्हटले होते, कारण ते म्हणे आज मी सांगितलं होतं ना तुम्हाला, हा म्हणतो सांगितलं होतं म्हणून अजून माझी त्या झोपेचा अंमल जो होता तो पूर्णपणे गेला नव्हता. तसं या ठिकाणी जरी तो मनुष्य म्हणत असेल की तत्वमशी असं महावाक्याच्या द्वारा माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारी जी अज्ञानरूपी निद्रा ती आता माझी गेलेली आहे असं म्हणत असताना आम्ही म्हणतो हे त्याचं बोलणं काय आहे, आपलं जागृतीतली सुषुप्तीच आहे, ऐकी नाही. ह्याच्यात 16 अवस्था केल्यात ना या योगाशिष्टामध्ये, तर 16 अवस्थांचा विचार करायला गेलं आपण चांगदेव 65 मध्ये साधारणपणे करण्याचा प्रयत्न केला होता का. मला वाटतं त्यावेळेला ह्या
सिद्धांत बिंदू किंवा योगाशिष्टाच्या याच्यामध्ये अवस्था किती आहेत? आपण जागृत, स्वप्न, सुषुप्ती असं म्हणतो. म्हणायला गेलं तर जागृत, स्वप्न, सुषुप्ती, मूर्छा आणि समाधी असंही म्हणतात. त्याच्या पुढे जाऊन जर विचार केला तर त्यांनी योगाशिष्टामध्ये जागृत 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 स्वप्न जागृत सुषुप्ती, स्वप्न जागृत स्वप्न 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 सुषुप्ती, सुषुप्ती जागृत सुषुप्ती स्वप्न सुषुप्ती सुषुप्ती, अशा 9 अवस्था ह्या झाल्या. आणि ह्या 5 अवस्था कोणत्या झाल्या? ह्या 9 5 14 अवस्था झाल्या, बरोबर ना. आणि एक तुरीय म्हणून 15 वर्णन केलं जातं. आणि 16वं एक कशाचं हे सांगितलंय? 5 जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या पुन्हा झाल्या. 9 3 12 झाल्या. मूर्छा अवस्था एक सांगितलेली, नंतर समाधी अवस्था एक सांगितलेली, 14 झाल्या, बरोबर ना. आणि एक तुरीय किंवा उन्मनी असं म्हटलं जातं, ही 15वी. आणि मला वाटतं मनोरथाला 16वी अवस्था म्हटलेली. कोणतं? मनोरथ ही एक अवस्था आहे की नाही. आता याला नेमकं काय म्हणायचं? जागृती म्हणावं का स्वप्न म्हणावं का सुषुप्ती म्हणावं किंवा मूर्छा समाधी, कुठे तिचा समावेश करता येत नाही. म्हणून म्हटलं तर याला काय म्हणायचं? 16वी अवस्था आहे असं त्याचं वर्णन करता येईल, म्हणजे म्हणायचं म्हणून. तर अशा प्रकाराने ह्या अवस्था विचार आहे का आपलं कशासाठी चाललं होतं? जे चेनेची निदकी. तर ही त्यात तुम्हाला वाटत, तुम्ही म्हणाल की हे काय आहे? चेन आहे, म्हणजे ही जागृती आहे. परंतु माऊली म्हणतात निदची की, तुम्ही ज्याला जागृती म्हणतात ती तर आमची काय आहे? सुषुप्ती. जागृतीमध्ये जसा व्यवहार व्हायला पाहिजे, त्या ज्ञानाचं टळटळीतपणा असायला पाहिजे, तसा तुमच्या ठिकाणी नाही ना. मग ज्ञानाचा टळटळीतपणा नसतो, आवृत्तता असते. हे कुठं असतं? सुषुप्तीमध्ये असतं. आमच्या दृष्टीने ती काय आहे? सुषुप्तीच आहे, जे चेनेची निदकी असं सांगतात. वाचा संबंधी आता टीका सांगतात. ही पहिली ओळी झाली. वाचा संबंधी साधनी केली नित्यानित्य कडसनी, देहात्मबुद्धी खंडोनी निवडीला आत्मा. याविषयी आता थोडंसं चिंतन आहे. नाम चिंतामणी म्हणून कामतांनी लिहिलेलं आहे, तुम्ही पाहता आहे ना. ह्या अवस्थांचा विचार पण दिलं, सप्तभूमिका पण याच्यामधून सांगितल्यात आणि अवस्था विचार पण, आपलं षटचक्राचा विचार पण त्याच्यामध्ये सांगितला. कुंडलिनीचा जसा प्रवास आहे तसा नाम, आता माझ्या लक्षात नाही ते चांगलं, पण असा विषय त्याच्यामध्ये आला आहे. आणि त्याच्यामध्ये असं आहे की तुकाराम महाराज म्हणतात ना, अनुहाती गुंतला नेणे बाह्यरंग, वृत्ती येता मग बळ लागे. तर जे योगाच्या प्रक्रिया आहेत किंवा योग साधना करीत असताना ज्या उत्तरोत्तर अलौकिक दिव्य अनुभूती योग दर्शनाने सांगितल्या, त्या सगळ्या अनुभूती नामस्मरणाच्या द्वारा देखील प्राप्त होतात असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याची अजून एक पुरवणी, दुसरा एक खंड आहे नामचिंतामणीचं, दुसरा एक खंड आहे, पाहिलं ना तो. तर त्याच्यामध्ये पण त्यांनी वर्णन केलंय. तर हा प्रवास जो आहे, आपण वैखरी वाणीतून जो काही प्रवास होतो नामाचा, तर तो हळूहळू मध्यमा, पश्यंती, परा आणि परेच्या आतीत अशा प्रकारचा प्रवास होणं, एवढं नामाचं सामर्थ्य आहे. दुसरी गोष्ट, नामाचं सामर्थ्य असं पण आहे का परामध्ये स्फुरलेलं नाम पश्यंतीमध्ये, मध्यमेमध्ये आणि वैखरीमध्ये पण येऊ शकतं. लक्षात आलं ना. नामाचा एकच नाम असा आहे का त्याचा उलटा पण प्रवास आहे. वैखरीनं गेलं तर परेपर्यंत जातं आणि परेपासून ते वैखरीपर्यंत येऊ शकतं. आणि जर परावाणीच्या माध्यमातून परेच्याही परत असं जर जायचं म्हटलं तर तिथे तुम्हाला नाम घेऊन जातं. असं नाम हे तुका म्हणे नाम आणि चैतन्य हे निजधाम. तर नाम हे काय आहे? चैतन्य स्वरूप आणि आपलं निज स्वरूप आहे, इथपर्यंत आपल्याला घेऊन जातं. म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगामध्येच सांगितलं की सगळी जी नामरूप आहेत ती नाशवान आहे, परंतु भगवंताचं नाम तसं नाही. काय अवघाची आकार ग्रासियेला काळे आणि एकची निराळे हरीचे नाम. अशा प्रकाराने नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. अर्थात ते नाम काय आहे? ते नाम आणि नामी यांच्यामधलं अभेद स्वरूप आहे ते नाम. म्हणून त्या नाम आणि नामीमध्ये अभेद आहे, ही वेदांताची प्रक्रिया आहे, बरोबर ना. आणि नामसाधनेमध्ये हेच मानलेलं आहे, म्हणून तो अभेद स्वरूपाला पण प्राप्त होतो आणि त्या ठिकाणी कल्पित भेदातला व्यवहार पण त्याच्या ठिकाणी होऊ शकतो. ते सगळं
सांगितलेलं आहे. कशामध्ये? योगशास्त्राच्या मध्ये आहे, हे भक्ती सिद्धांतामध्ये पण मान्य आहे आणि वेदांत सिद्धांतामध्ये पण हीच गोष्ट सांगितली की या ठिकाणी व्याकरणामध्ये पण हेच सांगितलं, बरोबर ना. ध्वनीशास्त्रामध्ये सुद्धा हीच गोष्ट सांगितली आणि आजचं जे काय क्वांटम थिअरी आहे त्याच्यामध्ये पण हीच गोष्ट सांगितली. तर यामध्ये हे सांगतात ज्ञानोबरायांच्या दृष्टीनं, तरी पूर्ण ऋण न फिटे जे चेनेची निदकी. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल एवढ्या अवस्थांचा विचार सांगितला आणि इथं एवढा अवस्था विचार करायलाच पाहिजे का? आहे की नाही? हा सगळा व्यवहार, हा विचार आहे ना, हा अध्यारोपामध्ये याचे बारकावे आहेत. हे सांगण्यात वेदांत शास्त्राचं मुळीच तात्पर्य नाही. अवस्था विचार सांगत असताना अवस्थातीत तुमचं स्वरूप आहे हे खरं आम्हाला फक्त सांगायचे. पण आता तुम्हाला जर शंका आली तर म्हणून आम्ही एवढ्या मोठ्या अवस्थांचा विचार केला आणि तुम्हाला वाटतं की हे वेदांत चिंतन चाललंय, आहे की नाही? हे वेदांत चिंतन नाही. याच्यातून जर तुम्ही कळला की आत्मा अवस्थाच्या आतीत कसा आहे तुम्हाला कळला आणि तुम्ही या अवस्थांची अवज्ञा केली समजा, तर आम्ही तुम्हाला अज्ञान म्हणू, आहे की नाही? की तुम्हाला ह्या अजून अवस्था सांगता येत नाही. अरे काय सांगायच्या त्या अवस्था? तुला त्याचे वेगवेगळं बारकावे वाटतात म्हणून आम्ही सांगतो, आहे की नाही? अवस्था विचार कायम छातीशी बाळगून ठेवण्यासाठी नाही. अवस्था अतीत असणारं जे आत्मतत्व आहे ते तुझं स्वरूप आहे की नाही, हे सांगण्यासाठी हा विचार आहे. हा अध्यारोपाच्या भाषेतला विचार आहे. पण समजा हा विचार पूर्ण झाला तर कोणाला शंका राहू नये, आहे की नाही? म्हणून काय छिद्यंते सर्व संशय, त्याच्यासाठी अपवाद करून आपल्या स्वरूपाला कसं अवशिष्ट ठेवावं एवढ्यासाठी हे ठेवलं. नाहीतर वाटत राहतं की नाही आपल्याला की आमचं वेदांत चालू काय हो यांचं ज्ञान पाहणं. 16 अवस्था अशा खड्यासारख्या निवडून दाखवल्या का? खड्यासारख्या निवडून दाखवायला ते अवघड आहे. जसं घडतं तसं सांगितलेलं आहे. वास्तविक त्याच्यातही काय फार मोठं त्याच्यामध्ये बुद्धी किंवा डोकं चालवलंय असं काही नाही, बरोबर ना. बल सुद्धा काय माहिती का? अध्यारोपात जरी शास्त्राने किती सांगितलं, वेदांत म्हणून जास्त याच्यात पडत नाही. 3 शरीर मानली, आता लोकांची डोकी चालली महाकारण शरीर पण मानलं, बरोबर आहे की नाही? महाकारण शरीर पण मानलं. काल तर मला कोणी सांगितलं का ते म्हणे त्याच्या पुढची 4 शरीर सांगितली म्हणे कोणीतरी तेच जाईल म्हणे. मग ही कशी काय त्यांनी सांगितली? म्हणलं त्या चुकीची सांगितली असतील, कारण शास्त्रामध्ये एवढाच विचार केलाय. कोणीतरी सांगितलं, कोणी सांगितलं का? कालच कोणीतरी सांगितलं. अहो म्हणे आज मी नवीनच वाचलं म्हणे त्यांनी महाकारण शरीर तर सांगितलं पण त्याच्या पुढे अजून 4 शरीर सांगितली. तर ही काही शरीर सांगण्यात तात्पर्य नाही. अशरीरम वाव किल संतम हे सांगण्यात तात्पर्य आहे त्याचं, आहे की नाही? हे सांगण्यात तात्पर्य आहे. म्हणून सांगतात की ययाचे निभोभाटे आत्मयाची झोपलोटे पूर्ण तरी ऋण न फिटे जे चेनेची निदकी. मनुष्य जर वस्तुनिष्ठ विचारात जर राहिला ना तर त्याला परमार्थाचा बराच प्रवास कमी होतो. जसं विमानाचा प्रवास आहे, रेल्वेचा प्रवास आहे, पायी प्रवास आहे. विमानाच्या प्रवासासारखं आहे की आपल्याला जो प्रवास करायचा तो प्रवास जर लवकर करायचा असेल तर आपला विचार फार दृढ, विचाराचं दारढे असलं पाहिजे. आपलं नेमकं ध्येय काय, आपलं नेमकं ध्येय काय, त्याच्या अनुरूप क्रिया कोणती करायची याविषयी. अर्थात याला शास्त्राचं किंवा सत्पुरुषांचं साह्य पाहिजे, परंतु हे साह्य घेतल्यावर त्याचा प्रवास मात्र एकदम जवळचा होऊ शकतो, आहे की नाही? नाहीतर कशात आपण रमतो आणि कशाचा आपण विचारात आपली शक्ती खर्च करतो हे त्याच्यामुळं उलट माणसाच्या बुद्धीवर ताण येतो, मानसिक तणाव निर्माण होतात, शारीरिक अनेक प्रकारचे रोग निर्माण होतात. त्या सगळ्या कारणासाठी माणसाला इथं अमृतानुभवाची भाषा कोणती? मोकळी आणि सरळ आहे, आहे की नाही? मोकळी आणि सरळ भाषेत सांगितलेलं चिंतन जर केलं तर एवढं काही त्याच्यामध्ये विचार करायचा गरज आहे का? आता आपण हे एवढा विचार करा, हा सुद्धा व्यर्थ विचार आहे की नाही? याच्यामध्ये मूळ ओव्यामध्ये सगळं सांगितलंय, त्या ओव्याचं आणखी टीकेमध्ये सगळं स्पष्ट सांगितलंय. पण अनेक विचार आपल्या डोळ्यासमोर येऊ शकतात किंवा शास्त्रकारांनी करून ठेवले. कुंडलिनी योगाचा आणि ह्या वाणांचा संबंध आहे की नाही? बरोबर ना? याचा संबंध आहे की नाही? भक्ती सिद्धांतामध्ये शब्दाचा संबंध आहे की नाही? वेदांतामध्ये आहे की नाही? न्यायामध्ये आहे की नाही? सगळ्यामध्ये याचा संबंध आहे. म्हणून याचं ओझरतं दिग्दर्शन म्हणून आपण थोडं करतो. जर आपल्याला काय त्याच्यामध्ये फार सखोल त्याच्यात प्रवेश आहे किंवा त्याचा फार निवाडा करू शकतो असा त्याचा अर्थ मुळीच नाही. परंतु हे विचार येऊ शकतात आपल्याला भविष्यात, कधीतरी समोर हे विचार येऊ शकतात, आहे की नाही? आणि अशा वेळेला आपलं काय आहे हे जर आपलं ठरत याचं किती काय, हा इकडं क्वांटम थिअरी सांगू नाही तर न्याय सांगू नाही तर व्याकरणात सिद्ध करू. पातंजल भाष्यामध्ये हा विचार आलेला आहे वाणीचा.
तर या ठिकाणी आपल्याला काय आहे, आपल्याला वाणीच्या आतीत असणार मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप आणि मनवनी माप भक्ती केले. ऐक असं ही आमची धारणा आहे पक्की. ही जर आपल्याजवळ असली तर आपल्याला कधी स्वतः किंवा परता उत्थान होईल का त्याच्या ठिकाणी? होणार नाही. म्हणून स्वतः किंवा परता उत्थान होऊ नये म्हणून हा एक शास्त्राभ्यास आहे, एवढाच याचा अर्थ. परंतु आपलं स्वरूप स्वतः आणि परता उत्थान रहितच आहे, कायमचं नित्य सिद्धच आहे, स्वसंवेद्य स्वयं प्रकाशच आहे. ह्या गोष्टीवरून आपल्याला बाजूला जायचं नाही. हे आपलं काय झालं पाहिजे, गृहीत कृत्य आहे की नाही. हे आपलं अगोदरचं जर असेल, याला सुद्धा मनुष्याने अनंत जन्मात केलेलं जर पुण्य असेल तरच त्याची ही धारणा दृढ राहील. त्याला दुसरं काही नाही. नाही तर त्याला पुन्हा शास्त्र तो म्हणणार की त्यजेत ग्रंथम अशेषतः असं म्हणून ग्रंथाचंच माध्यम करून पुन्हा त्या तत्चिंतनम तत्कथनमचं काय करील, अवलंब करील. लक्षात आलं ना. याचंच कारण काय, तेवढं लागणारी पुण्य की जे खरोखरच अव्यवहार्य, अशब्दम, अस्पर्शम, अरूपम असं जे तत्व आहे तेच आपल्या जीवनाचा स्थायी भाव असलं पाहिजे. ही गोष्ट बुद्धीवर लवकर आरूढ होत नाही. मनुष्य शब्दात्मकतेला किंवा ह्या वाणीला भरपूर किंमत देऊन राहतो. म्हणून ज्ञानोबारायांनी पहिल्याच ओळीमध्ये त्याच्या शेपटीवर पाय दिला. आपण जे आहे की नाही, कोणतं जे चेनेची निदकी, तुमचं जी जागृती आहे ना ती ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं काय आहे, तुम्ही सुषुप्तीच आहे, अजून तुम्ही अंधारातच आहात, तुम्ही अविद्येतच आहात असं सांगतात. आता ही ओळी कशी बघा, यामध्ये टीका केली. वाचा संबंधी साधनी केली नित्यानित्य कडसनी देहात्मबुद्धी खंडोनी निवडीला आत्मा. माणसाला काय वाटतं, जर कोणी त्यांना मला विचारलं का हो तुमचा प्रवास जीवनाचा कसा चालला, अध्यात्म जीवनाचा, किंवा एखाद्या पुरुषाला सिद्ध पुरुष म्हणून समजलं जातं, आता ते वयोवृद्ध आहेत, तपवृद्ध आहेत, ऐक नाही, आणि त्यांना महत्त्वाचं कोणतं देतात माहिती आहे का, विशेषण बहुश्रुत आहेत, आहे की नाही, बहुश्रुत आहेत. मग त्या बहुश्रुत अशा एखाद्या महापुरुषाला म्हणजे विचारलं आपण, महापुरुष म्हणजे साधक घ्या, त्या साधकाला जर विचारलं की तुम्ही कसे कसे इथपर्यंत आलात, तर तो म्हणतो वाचा संबंधी साधनी, वाणीशी ज्यांचा संबंध आहे अशा प्रकारची जी साधनं आहेत, बरं ना, म्हणजे शब्द म्हणजे शास्त्रीय शब्दरचना जी आमच्या पुढे आली, औपनिषदीय ब्रह्मविद्या, त्या ब्रह्मविद्येमध्ये असणारी परोक्ष ज्ञान करून देणारी वचनं आणि अपरोक्ष ज्ञान करून देणारी महावाक्य, म्हणजे अवांतर वाक्य आणि महावाक्य दोन्ही मिळून केवल वाक्य, ही जी आमच्या समोर आली, ही सगळी केवल वाक्य कशी आहेत, वाचा संबंधी साधने, वाचेशी संबंध असणारी जी साधनं आहे की नाही, आणि त्याचे ती नुसते आम्ही श्रवण केले असं नाही, तर केली नित्यानित्य कडसनी. या ठिकाणी नित्य आणि अनित्य यांचे कडसनी म्हणजे निवाडा किंवा विवेक पृथक्करण आम्ही केलं, बरोबर ना. आपण काय म्हणतो, सत्संगतीमध्ये सत्शास्त्राचं श्रवण याला म्हणायचं, हेच ना, हेच साधन आहे ना, सत्संगतीमध्ये सत्शास्त्राचं श्रवण याला म्हणायचं. वाचा संबंधी साधनी केली नित्यानित्य कडसनी. आणि मग त्याच्यामध्ये काय केलं आम्ही, नित्यानित्य विवेकामध्ये अनित्याचा परित्याग करून नित्याचं ग्रहण करण्याचा प्रयत्न केला. मग त्याला काय म्हणतात, देहात्मबुद्धी खंडोनी. देह हा अनात्मा आहे आणि त्याच्याविषयी जी आत्मबुद्धी होती तिचं आम्ही खंडन केलं, नाम देहात्मबुद्धीचा परित्याग केला आणि मग आत्मा निवडीला, आणि आम्ही आत्मा त्याच्यावरून काय केला, पृथक केला, आणि त्या आत्मस्वरूपाच्या विचाराच्या द्वारा आत्मानात्म विवेक केला. आणि एकदा आत्मविवेक केल्यानंतर मग काय केलं आम्ही पुढं, ती ओळी आपण नेहमी म्हणतो ना, आत्मा तो आत्मयाच्या ठाई आणि देखिजे देईचा धर्म देई आयसे देखणे ते पाही अनाती, असं आम्ही केलं, बरोबर ना. आणि असा आत्मा एकदा निवडला, बरोबर ना, अनात्म्यापासून आत्म्याला वेगळं केलं की म्हणजे आत्मयाची झोप लोटली, म्हणजे त्या आत्म्यावर आलेलं जे अज्ञानाचं आवरण होतं, बरोबर ना, ती झोप, अज्ञानरूपी निद्रा, त्या निद्रेचा आम्ही नाश केला. अज्ञानरूपी निद्रेतून आम्ही जागे झालो. हे काही साधारण गोष्ट घडली नाही. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, आणि मग जागता जगदेव राखा काही भाव, हे जे काही संत महात्म्यांचा सत्शास्त्राचा जो उपदेश होता, आदेश होता, त्या आदेशाचं आम्ही पालन केलं आणि आत्म्याची झोप लोटली. परंतु माऊली म्हणतात, परी लोटीची ही बोली कोळशाची निवडली काळीमा जैसी. अहो ते म्हणतात, तुम्ही म्हणता ना आत्म्याची झोप मोडली लोटली,
म्हणजे नाहीशी केली. नाहीशी केली म्हणजे काय केलं माहिती आहे का तुम्ही? कोळशाची काळीमा जैशी निवडली. कोळशापासून काय केला? त्याचा काळेपणा जो आहे तुम्ही दूर केला. कोळशाचा काळेपणा कसा काय दूर केला? तो कोळशाचा काळेपणा फार किती घासलं तुम्ही, किती प्रकारचे साबण केमिकल जरी तुम्ही वापरली तरी सुद्धा कोळशाचा काळेपणा कधी जाणार आहे का? घातलाच नाही, कोळशाला कोळसाच राहिला. तसं ज्ञानोबराय म्हणतात की तुम्ही असं जर म्हणत गेले की आत्म्याची झोप लोटली म्हणलं ना तुम्ही, म्हणजे पूर्वी अज्ञानाचा स्वीकार केला आणि त्याला लोटलं म्हणलं ना, तर अज्ञानाचा एकदा स्वीकार केला आणि त्या बरोबर ना, आणि त्या अज्ञानाचा तुम्ही किती नाश करण्याचा प्रयत्न केला तरी ते अज्ञान गेलं असं तुम्हाला म्हणता येणार नाही. अज्ञान गेलं ह्या म्हणण्याने तुम्ही काय केलं? कोळशाच्या काळेपणाचा कोळशापासून दूर केलं. कधीच होऊ शकत नाही. तसं तुमचं अज्ञान गेलं ह्या म्हणण्याने अज्ञान गेलं हे सिद्ध झालं नाही. तुमचं अज्ञान जसंच्या तसंच आहे. तुमची जागृती, तुम्ही त्याला म्हणतात अज्ञान गेलं, आम्ही त्याला म्हणतो निधचिकी. तुमचं अज्ञान तसंच्या तसंच आहे, ऐकी नाही. आता हे जे विचार आहेत हे विचार काय सामान्य स्तरावर कोणी म्हणेल, म्हणजे याचा अर्थ काय? एवढं अज्ञान घालून केलेल्याला जर तुम्ही असं म्हणत असाल, जो महापुरुष आपल्या जीवनामध्ये चिंतन करत असताना एवढ्या स्तरापर्यंत पोहोचला, कोणत्या स्तरापर्यंत? आत्मविवेक हे साधन केलं आणि शिवाय त्या विवेक झालेला आहे त्याच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी आणि बुद्धी देहाच्या ठिकाणी आहे ना, हे त्याला कळलेलं आहे. आणि तुम्ही त्याला काय म्हणतात? तर यांनी काळशाचा कोळेपणा दूर केला असे त्याचं विडंबन करता की नाही, त्याला उल्हान देता की नाही? याचा अर्थ त्याचं काहीच नाही, म्हणजे तो शून्य रूपच ठरवला तुम्ही. मग एखादा काय म्हणेल, मग हे कराच कशाला? आत्मानात्मविवेक कराच कशाला? याचं हे काम नाही. हा एक विशिष्ट उच्च कोटीला पोचलेला महापुरुष आहे आणि त्याचं यत्किंचित जे राहिलेलं आहे त्याचं निवारण करण्यासाठी ही ज्ञानोबरायांची भाषा आहे की नाही? तर ज्ञानोबराय अशी भाषा कोणासाठी? ह्या सामान्य माणसासाठी आहे का? त्याला तर उलट सांगतात की सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया, असं सांगतात की नाही? किंवा येऊनी संसारी आणि मी तो एक जाणे हरी, याच्यासाठी त्यांनी केलं पाहिजे असं त्याला उलट प्रोत्साहन देतात. परंतु तो अधिकारी या ठिकाणी नाही. लोटीची बोली कोळशाची निवडली काळीमा जैशी, देहो हम सांडिले सवेचे आत्मा हम हे जडले, एवं देहेची पदरी बांधले अहंकारे येणे. ते म्हणतात यांनी काय केलं? देहो हम सांडिले, मी देह आहे याचा परित्याग केला आणि सवेचे आत्मा हम हे जडले, देहाचा परित्याग केला आणि आत्मा हम, मी आत्मा आहे हे लगेच जडून घेतलं. पहिला संबंध होता देहाशी आणि आता काय म्हणायला लागला? अहंकार जडला होता देहाशी, आता कशाची जडला? आत्म्याशी. आत्मा हम हे जडले, एवं देहाची पदरी बांधले अहंकारे येणे. त्यामुळे येणे अहंकारे देहाशी पदरी बांधले. ह्या अहंकाराने काय केलं? मी आत्मा आहे या अहंकाराने, पूर्वी मी देह म्हणत होता त्याच्याऐवजी मी आत्मा आहे असं म्हणून त्यांनी कशाला पदरामध्ये बांधलं, गाठीमध्ये बांधलं? येणे अहंकारे देहाची पदरी बांधले, देहालाच पदरात बांधलेले, म्हणजे देह अहंकार तसाच त्यांनी ठेवलेला आहे. मी देह नसून मी आत्मा आहे या म्हणण्यानेच त्या ठिकाणी त्यांनी देहांकाराला जिवंत ठेवलेला आहे. बरोबर आहे ना? मी देह आहे हा अहंकाराच्या सापेक्षच मी आत्मा आहे हा अहंकार असल्यामुळे त्यांनी त्या देहाला त्या अहंकाराने पुन्हा पदरात बांधलेला आहे. नामदेहाचा पूर्णपणे निराश झालेला नाही, निरपेक्ष, बरोबर ना? निरपेक्ष स्वरूप, त्या स्वरूपाचं त्याला ज्ञानच झालेलं नाही असा अर्थ होतो. म्हणून वाचांची ऋणा नविजे पै उत्तीर्ण अहंकारे वाचाळपणा न संडिती वाचा. या ठिकाणी सांगतात म्हणून अशी स्थिती झाल्यामुळे, ठीक आहे ना, हे चाललंय ठीक आहे ना, म्हणून वाचांची ऋणा, म्हणून हे जे वाचेंचं ऋण आहे, वाचेंचं म्हणजे चारही वाचेंचं असणारं ऋण, परा पश्यंती मध्यमानी वैखरी, ह्या चारही वाण्यांचं असणारं ऋण नवी जे पै उत्तीर्ण, त्याच्यातून तो कधीही उत्तीर्ण होत नाही. अहंकारे वाचाळपणा न सांडिती वाचा. जोपर्यंत अहंकार आहे ना तोपर्यंत ह्या वाचाळपणा न सांडिती, वाचाळपणाला कधी सांडत नाहीत, म्हणजे टाकीत नाही. म्हणजे जरी परा आणि पश्यंती ह्या अनुद्भूत दोन वाचा असल्या तरी सुद्धा अनुद्भूतमध्ये त्या ठिकाणी विचार
विचार किंवा शब्दात्मकता ही त्या ठिकाणी बीजरूपाने अव्यक्त रूपाने विद्यमान आहेच आहे. आणि इकडं मध्यमा आणि वैखरी ह्या दोन वादीमध्ये जरी मध्यमेमध्ये शब्दरूपाने ती अभिव्यक्त नसली तर विचार रूपाने ती अभिव्यक्त आहेच आहे. आणि वैखरीवादीमध्ये तर काय अभि तो खास स्वारी आ गई आहे की नाही, ती तर आहेच आहे. बोल शब्दात्मकता स्पष्टच आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात म्हणून वाचांची ऋणा नवी जे पै उत्तीर्ण, म्हणून ह्या वाचेच्या ऋणातून तो कधीच उत्तीर्ण होत नाही. आणि जोपर्यंत हा मी ब्रह्म आहे, मी देह नाही, देह मी नव्हे हे सरे आणि उरला उरे विठ्ठल, आणि तो कोण आहे, अहम ब्रह्मास्मी या रूपाने जर असेल तर अहंकारामध्ये ह्या वाचाळपणा नसंडिती. वाचनच्या ठिकाणी काय वाचाळपण आहे, बोलत राहणे, विचार करत राहणं आहे, किंवा शब्दात्मकतेने राहणं आहे, किंवा निश्चयात्मकतेने राहणं आहे, संकल्परूपतेने राहणं आहे. ह्या वाचाळपणाला त्या वाचा कधीही सोडत नाहीत. स्वाभाविक जागृतता जव नाही आली हाता, घडी घडी जागता जागृत काय म्हणून ते म्हणतात स्वाभाविक जागृती आली नाही. स्वाभाविक जागृती म्हणजे टळटळीत जागृती. स्वाभाविक जागृती म्हणजे टळटळीत जागृती. म्हणजे याच्या जागृतीचा टळटळीत जागृतीचं कोणते स्वरूप आहे, जागृत जागृती. त्याच्या ठिकाणी किंवा त्याला किंवा ही जी आहे ना स्वाभाविक जागृती, म्हणजे याला जागृती कसं म्हणता येईल का नाही पहा आता. तर एखादा मनुष्य ज्या वेळेला मी जागा झालो आहे असं म्हणतो, मी आता जागा आहे, तर याला जागृत म्हणायचं का याला सुषुप्ती जागृत म्हणायचं, बरोबर की नाही. याला काय म्हणायचं, सुषुप्ती जागृत आहे अशी अवस्था म्हणायची. आणि स्वाभाविक जागृतता म्हणजे काय, ज्या वेळेला आपण दुपारच्या प्रहरी सुषुप्ती निघून गेलेली आहे, जागा पण आहे पण मी जागा आहे याची जाणीव नाही, याला मी जागा आहे ही जागृत असेल तर ह्याला जागृत म्हणायचं नाही. तर जागृत असताना, कारण ह्या अवस्थांचा बारीक विचार ते योगवासिष्ठामध्ये भरपूर केला, टीकेमध्ये पण आणखी आहे. तर याच्यामध्ये आणि हे सगळे आपल्या अनुभवावरच आधारित आहे. आपण जसे याचं चिंतन करू ना तसं. आता हे बघा, हीच अवस्था जर आपण म्हणलं, ह्या अवस्थेला खरं काय म्हणायचं, जागृत सुषुप्ती. मी जागा झालो म्हणण्याला तुम्ही काय म्हणले, सुषुप्ती जागृत, बरोबर ना. आता तुम्ही काय म्हणता, मी जागा आहे पण जागा आहे याचं काही नाही, भान नाही. मग ह्या अवस्थेला जागृत सुषुप्ती म्हणावं लागेल. ह्या अवस्थेला काय म्हणावं लागेल, मग जागा तर आहे पण जागृत काय म्हणावं लागेल. पहिलीला जर तुम्ही सुषुप्ती जागृती म्हणलं, ग्रंथांमध्ये अशा भेदाने पण त्याचं वर्णन केलेलं आहे, पण सगळं अनुभवाशी जुळतं की नाही, कारण अवस्थांची केलेली कल्पना आहे. कोणत्याही पलकने अकल्पित असणारी वस्तू तुम्हाला ज्ञान करून देण्यासाठी तुमच्या व्यवहाराची लावलेली काय आहे, संगती. लक्षात आलं ना. जागृत म्हणजे तिला बनावं लागेल. जागृतीमध्ये मी जागा आहे म्हणलं, बरोबर ना, त्याला जर जागृती असं तुम्ही म्हटलं तर ती कोणती अवस्था झाली, पुन्हा ज्ञानोबरायांच्या दृष्टीनं सुषुप्ती आहे की नाही, ती काय झाली, तुमची सुषुप्ती झाली. स्वाभाविक जागृतता जवळ नाही आली हातात, ही स्वाभाविक ही कंटाळवानं नाही ना होते. सगळं स्वाभाविक असणारी जी जागृतता आहे ती जागृतता जो हाता आली नाही, जोपर्यंत आपल्याला हाताला लागली नाही, म्हणजे ती खरी अनुभूतीला आली नाही, तोपर्यंत घडी घडी जागता, क्षणभर झोपता आणि क्षणभर उठता, क्षणाक्षणात ते काही ना, आई त्या मुलाला हाक मारते, अरे तू बाळा आता उठ ना, आई मी जागाच आहे म्हणतो, पुन्हा अंतरून सोडित नाही. आई पुन्हा म्हणते, मी मग तो हाक मारली तेव्हाच मी जागा झालेलो आहे. असं काय घडी घडी जागतो आहे की नाही. ती घडी घडी जागता त्याला जागृत म्हणूये, त्याला जागृत म्हणता येईल काय, म्हणूये काय, अर्थात ती अवस्था काय आहे, सुषुप्तीच आहे की नाही. आम्ही त्याला जे कार्य व्हायला पाहिजे जागृत होऊन ते जर होत नसेल तर त्या अवस्थेला काय आम्ही जागृती म्हणणार नाही. निद्रा बांधोनी पदरी जागाही झाला जरी, ते जागृती निदसुरी निद्रा रूपे. आता पदरामध्ये काय बांधलेले आहे, निद्रा झोप, आणि जरी जागा झाला पर म्हणतो सुद्धा आईला की मी जागा आहे असं म्हणतो, तरी ते जागृती निदसुरी, ती जागृती काय आहे, निदसुरी, निद्रा आणणारी, निद्रा रूपाने ती कोण आहे, झोपाळू अशा प्रकारची ती निद्राच आहे. ते निदसुरी जागृती म्हणजे झोपाळू असणारी जागृती, ती निद्रा रूपे, ती निद्राच आहे की नाही.
असंच म्हणायचं ना. निदस्वरी जागृती, निदस्वरी त्या जागृतीचंच विशेषण आहे ना. अशी झोपमय सुषुप्तीमय असणारी जागृती ही तर निद्राच आहे की नाही. निद्राची जरी नाही तरी जागृती ते काही आत्मा काळत राही अबाधित असे. निद्राची जरी नाही जर एखाद्या माणसाला इथं काय म्हणतात स्वाभाविक जागृतीचं स्वरूप सांगतात की निद्राची जरी नाही, जर तुम्हाला निद्राच नाही तर जागृती ते काही. जागृती कोणती अवस्था आहे? निद्रेच्या सापेक्ष जागृती म्हणतात. पण जर जो माणूस झोपलाच नाही, त्या झोपलाच नाही, झोपच नव्हती तर त्याच्या या तर त्या ठिकाणी इकडे नाही इकडे या ना या बरं इकडे आम्हाला विक्षेप होईल ना. इकडे या ना, इकडे या ना. बरं पुढं तरी या, पुढं तरी नाही या. खुर्ची ते टाका खाली. हे ना कशाला बसा, पाठच कशाच आहे? ज्येष्ठागमने अनध्याया. तिसरं प्रकरण चालू आहे. पहिली चोवी याचे निभो भाटे आत्मयाची झोप लोटे पूर्ण तरी ऋण न फिटे जे चेनेची निदकी. 92 पान. आता हे जे ओवे आहे ना, हे ओवे वाचली याचं पुन्हा थोडक्यात 5 मिनिटात सांगतो आणि मग ओवी पूर्ण करू आणि मग आपण थांबू. हां बरं. महाराज म्हणतात काय ते ती परिभाषा ओळखीची नाही आमच्या. तर ययाचे निभो भाटे आत्मयाची झोप लोटे पूर्ण तरी ऋण न फिटे चेनेची निदकी. भगवान माऊली या ठिकाणी जो काही अत्युच्च कोटीचा साधक आहे त्याच्या ठिकाणी जे काही अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती असते आणि त्या वृत्तीचा अभिनिवेश असतो आणि त्याचं स्वरूप हे शब्दात्मकता किंवा त्याला वाणीचं स्वरूप त्याच्या ठिकाणी प्रगट किंवा अप्रगट, आविर्भूत किंवा तिरोभूत किंवा उद्भूत किंवा अनुद्भूत ह्या स्वरूपाचं राहतं आणि त्याला वाटतं की आपण आपल्या स्वरूप स्थितीला प्राप्त झालेलं आहे. सा काष्ठा सा परागती म्हणजे कोणते? अहम ब्रह्मास्मी हे त्याकारक झालेली वृत्ती आणि त्या वृत्ती ज्ञानामध्ये किंवा वृत्त्यात्मक सुखामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सच्चिद आनंदाची अखंड अनुभूती न होता देखील ती अनुभूती अपूर्ण आहे असं न वाटता त्याला ओम पूर्णमदः पूर्णमिदं अशा प्रकारची जी स्वरूप स्थितीची पराकाष्ठा आहे ती मला प्राप्त झाली अशा भ्रमात तो राहतो. आणि त्यावेळेला जसं आता मी चिंतन केले तर थोडक्यात अनुवाद सांगतो की त्यामध्ये जसा एखादा काळा कभिन्न असणारा विषारी नाग आणि त्याच्या शेपटावर पाय दिला म्हणजे जसा तो उसळून उठतो त्याप्रमाणे ह्या जे काही यत्किंचित न्यूनता त्याच्या स्वरूप स्थितीच्या प्राप्तीमध्ये आहे तिची पूर्णता व्हावी म्हणून ज्याचा पूर्वसंस्काराने ज्याचं जीवन अत्यंत संपन्न आहे असा अत्युच्च कोटीचा जो साधक आहे किंवा जो सिद्ध पुरुष आहे त्याच्या ठिकाणी त्याच्या आत्मतत्वाच्या अखंड अर्थाचा अनुवाद करीत करीत त्याला आपल्या स्वरूप स्थितीचा काय होतो सुखद अशा प्रकारचं रसास्वादन करता यावं. जीवनमुक्तीचं विलक्षण सुखाला ते साधन होईल. आणि उच्च कोटीचा जो मुमुक्षु आहे अधिकारी मुमुक्षु तीव्रतर मुमुक्षुत्व ज्याच्या ठिकाणी जागृत आहे
आहे त्याला आपल्या स्वरूप स्थितीमध्ये प्रवेश होईल अशा रीतीनं माऊली आपल्या शब्दांची रचना गुरु आज्ञेवरून करतात आणि त्यामध्ये जागृती देतात की याचेनी बोभाटे ह्या वाणीचा किंवा शब्दाचा जितका काही बोभाट आहे, जितका काही उद्घोष आहे किंवा तत्वमस्यादी महावाक्यांचं जे काही शास्त्रामध्ये अतीव महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे की ज्या ठिकाणी तत्वमसी आईशी वाणी एक वेळ पडता कानी, याला म्हणायचं याचेनी बोभाटे. आणि पुन्हा सांगतात आत्मयाची झोप लोटे. ही ओवी काय सांगते की एक वेळ पडता कानी आणि अविद्या निद्रा गेली पळोनी आणि तत्क्षणी जागिन्नला असं वर्णन केलेलं आहे. तर ते सांगतात की इथं आत्मयाची झोप लोटे, आत्म्याचं जे अज्ञानरूपी झोप आहे ती निघून जाते. परंतु म्हणतात माऊली मात्र सांगतात तुम्ही याच्यावर निर्भर राहू नका, एवढाच याचा अर्थ नाही. तर आम्ही सांगतो तुम्हाला सावधानता, धोक्याची सूचना जी आहे ती सांगतात. तरी पूर्ण ऋण न फिटे, तरी ह्या ज्या परापश्यंती मध्यमा आणि वैखरी ह्या वाणींचं असणारं जे ऋण आहे किंवा ज्या वाणीमध्ये शब्दात्मकता आहे, संकल्पात्मकता आहे, विचारात्मकता आहे किंवा जी वाणी ब्रह्माची वाणी आहे असं अहम ब्रह्मास्मी असं आपण म्हणतो, तर यामुळं तरी पूर्ण ऋण न फिटे, तरी त्याच्याकडून ह्या वाणीच्या ऋणाचा परिहार झाला नाही. इतकंच नाही तर माऊली त्याला उल्हाणं देऊन या ठिकाणी सांगतात जे चेनेची निदकी, तुम्ही त्याला जागृती म्हणतात चेल, पण आम्ही त्याला काय म्हणतो तुमची ही झोपच आहे अशा प्रकाराने सांगतात. तुम्हाला वाटत असेल कोणताही साधक ज्या वेळेला आपल्या स्वरूपाकडे जाण्याचा जो काही गुरु शिष्य परंपरेचा जे सत्पथ आहे त्याच्याद्वारा आपण जसं म्हणतो सप्तभूमिका, शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभाविनी, तुर्यगा असा जो प्रवास आहे, ह्या सगळ्या प्रवासामध्ये जरी आपण म्हणत असलो तरी सुद्धा हा प्रवास आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झाला नाही. म्हणून स्वामी महाराजांनी म्हणायचे आम्हाला तुम्ही ज्या सप्तभूमिकाचं एवढं वर्णन करता तर ह्या सप्तभूमिका आम्हाला पहिल्या सांगा, ह्या आत्म्याच्या आहेत का अंतकरणाच्या आहेत? ह्या सगळ्या अवस्था अंतकरणाच्या आहेत आणि दर अंतकरणाच्या अवस्थेशी काहीतरी तादात्म्य धारण केल्याशिवाय तुम्ही ह्या अवस्था विचाराला प्रवृत्त होत नाही. अवस्था विचार मुळा असा आहे की अवस्था विचार हा अवस्थातीत असणाऱ्या आत्मस्वरूपाचं वर्णन सांगणार आहे. त्याला ह्या ज्या काय आहे साधनात्मकता म्हणून या उपयोगी आहेत किंवा ह्या अध्यारोपाच्या भाषेमध्ये ह्या अवस्था आहेत. आणि आम्हाला जे आत्मतत्व सांगायचं आहे ते अवस्थातीत असं आम्हाला सांगायचं आहे. आणि ते करत असताना ह्या अवस्था विचार जो आहे तो फक्त अध्यारोपाच्या भाषेत आहे. अपवाद केल्यानंतर जे आत्मसत्त्व राहतं त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी ते निरपेक्ष असं त्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यारोप आणि अपवाद हाच मुळात विकल्प नाही. त्या ठिकाणी अवस्था विचार हाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विकल्प नाही. आणि आत्मा अवस्थातीत तुरीय आहे असंही त्याचं स्वरूप नाही, म्हणून त्याला तुर्यातीत असं म्हणतात. त्या रामकृष्ण मिशनमध्ये एक तुरियानंद म्हणून महात्मा होऊन गेले. तर त्यांना विचारलं की तुम्ही तुरियानंद असं काय? नाही, तुर्यातीत असं त्यांनी तुर्यातीतानंद असं नाव ठेवलं. तर त्यांनी सांगितलं की तुर्यातीतानंद का? तर ते म्हणतात की वीरेश्वर स्वामींनी काय वीरेश्वरानंद त्या स्वामींनी जे मला काही चिंतन सांगितलं त्याच्यामध्ये कधीच अवस्थांचा विचार सांगितला नाही. अवस्थांच्या अतीत असणारं माझं जे स्वरूप आहे ते त्यांनी मला सांगितलं. आणि शेवटचा त्यांनी बोध असा केला की हा अवस्थाच्या अतीत आहे म्हणताना अवस्थाचा याचा संबंधच नव्हता, तर तो अवस्थाच्या अतीत कसा? तो नित्यच अतीत आहे म्हणून तो तितातीत आहे. स्वामी महाराज पण म्हणायचे आत्मा काय तुरीय आहे किंवा तुर्यातीत नाही, तो तितातीत आहे. आपलं विनोदाने स्वामी महाराज सांगायचे. म्हणून त्यांनी त्याचं नाव लिहिलं की तुर्यातीतातीत. याचा अर्थ तुर्याच्याही काय आहे आतीत आहे अशा प्रकारचं नाव ठेवलं. आणि याला ज्ञानोबराय म्हणतात जे चेनेची निदकी. तुमचं जे आता तुम्ही जागृती समजता ती आमच्या दृष्टीनं काय आहे झोपच आहे, कारण अजून त्या अवस्थांचा तुमच्या ठिकाणी अभिमान आहे. म्हणून या ठिकाणी ही जागृती जी आहे त्या जागृतीला आपण काय म्हणतो 16 अवस्था सांगितल्या योगवासिष्ठामध्ये. आणि त्याचं आपल्याला खूप कौतुक वाटतं. आपल्याला वाटतं की आपलं हे खरं वेदांताचं चिंतन चालतंय. जरी हा वेदांताचा शिखर ग्रंथ असला कोणता योग वासिष्ठ, गौडपाद कारिका किंवा अमृतानुभव हे एक सारख्याच प्रकारचे ग्रंथ आहेत. ते कोणाला कल्पनावाद म्हणा, कोणाला चिदविलास म्हणा, कोणाला मायाविलास म्हणा, याच्याशी काही तात्पर्य नाही. ज्या ठिकाणी चित्त या शब्दाचं सुद्धा परमात्मा वाच्य होत नाही तर त्या ठिकाणी चित्तचा विलास
सांगण्यात तात्पर्यच असणं शक्य नाही. माया ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही, तेव्हा मायाचा विलास हे आहे असंही सांगण्यात तात्पर्य नाही. या ठिकाणी वस्तू काय आहे, तुमचं मूलभूत स्वरूप काय आहे, त्या स्वरूपाचा परिचय करून देण्यासाठी ह्या केलेल्या फक्त काय आहेत, कल्पना आहेत. कल्पनेच्या द्वारा अकल्पनाख्य कल्पतरू असं असणारं जे तत्व आहे ते तत्व फक्त या ठिकाणी सांगायचे. त्यामुळे या ठिकाणी वाद कोणत्याही प्रकारचा नाही. या स्वामी महाराज म्हणायचे की अमृतानुभवामध्ये चिंतन करत असताना ह्या चिदविलास किंवा मायाविलास हे म्हणत असताना जर आम्ही चितला चित म्हणायला तयार नाही तर चितचा विलास म्हणू काय, आणि चितचा विलास म्हणायला तयार नाही तर या ठिकाणी जड असणाऱ्या मायेचा विलास म्हणू का, आम्हाला या ठिकाणी म्हणायचं नाही. म्हणून इथं ना चिदविलास ना मायाविलास अशा प्रकारची स्थिती आहे. याच्यामध्ये फक्त टळटळीत असणारं आपलं जे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाचं शब्दाद्वारा आपल्याला शब्दातीत असणारं तत्व, त्या तत्वाच्या ठिकाणी आपली स्थिती करून देण्यासाठी ज्ञानोबा ह्या ग्रंथातून प्रवृत्त झाले. आणि हे करताना याला म्हणतात जे चेनेची निदकी. आणि हे सांगत असताना माऊली म्हणतात जर आपण कोणाही एखाद्या साधकाला म्हणण्यापेक्षा कोणत्याही एखाद्या युंजान योग्याला जर आपण प्रश्न केला की तुम्ही हा परमार्थाचा प्रवास अहम ब्रह्मास्मीपर्यंत कसा केला असं विचारलं तर हे टीकाकार शिवकल्याण स्वामी सांगतात, तो काय सांगणार की मी ही जी वाचा संबंधाने जी साधनं आहेत ती साधनामध्ये मी काय केलं, श्रवण केलं. श्रवणामध्ये अवांतर वाक्य किंवा महावाक्याचं श्रवण केलं. ही अंतरंग साधना आहे. आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या याविषयी जी साधनं आहेत ह्या साधनांचं मी अंगीकार केला आणि त्याचा अनुष्ठानाने ह्या ठिकाणी इथपर्यंत पोचलो. त्यापैकी मुख्य काय आहे, मुख्य साधन तुम्हाला सांगतो ते म्हणणार की श्रवण हे मुख्य साधन आहे. संन्यास श्रवणम करूयात आणि श्रवणानेच तुम्हाला परोक्षही ज्ञान होतं आणि अपरोक्षही ज्ञान होतं. मग अशा प्रकारचं ही जी वाणी आहे ह्या वाणी संबंधाने अंतरंग साधनांचं मी अनुष्ठान केलं. आणि त्या ठिकाणी सत्संगतीत सत्शास्त्र श्रवण करत असताना नित्यानित्य विवेक केला. त्याला ते म्हणतात की केली नित्यानित्य कडसनी. आणि हे करत असताना मी देह आहे अशा प्रकारचं जे माझं भ्रमामुळं झालेलं जे तादात्म्य होतं त्या तादात्म्यामध्ये येतं आत्मा तो आत्मयाच्या ठाई देखिजे देहीचा धर्म देही या आयशे देखणे ते पाही आनाहती. याप्रमाणे मी ह्या देहात्मबुद्धीचं खंडन केलं, नामदेहात्मबुद्धीचा परित्याग केला आणि आत्मा निवडिला. आत्मा ह्या सर्वांपासून 3 कोशापासून किंवा या 3 आपलं पंचकोशापासून 3 शरीरापासून अवस्थांपासून अवस्था अभिमान्यांपासून सगळ्यांपासून मी व्यष्टी समष्टी हा सर्व विचार केला आणि त्या आत्मस्वरूपाला मी वेगळं केलं. असा माझा प्रवास आहे. आणि ते म्हणतात की आणि म्हणून माझ्या आत्म्याची झोप गेली. म्हणजे आत्मस्वरूपावर असणारे जे काही अज्ञान होतं त्या अज्ञान आवरणाचा भंग होऊन त्या ठिकाणी स्वयंप्रकाश रूपाने मी माझ्या स्वरूपाला अवशिष्ट ठेवलं. असा माझा प्रवास झाला. आता अज्ञान कसं गेले तर ते म्हणतात आता अज्ञानम क्वचित पलायितम मे. हे अज्ञान माझं कुठं पळून गेलं, कुठं त्याचा निराश झाला हे आता काही माझ्या डोळ्यापुढे हे अज्ञान राहिलं नाही. केवळ अखंड घनीभूत ज्ञान स्वरूपतात चिन्मात्रतात आता या ठिकाणी मी ते आनंदाचे डोहे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाची काय सांगू झाले काहीची या बाई अशा प्रकारची आता आमची अनुभूती आहे. असा जर तो म्हणत असेल म्हणजे आत्म्याची झोप लोटली तर इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आत्म्याची झोप गेली. ह्या म्हणण्यानेच या ठिकाणी आम्हाला तर वाटतं की तुम्ही काय केलं, कोळसा जो आहे ना त्या कोळशाचा काळेपणा तुम्ही पूर्णपणे नाहीसा केला. अहो कोळशाचा काळेपणा सोडला तर कोळसा कसं काय त्याला कोण म्हणेल. याचाच अर्थ तुम्ही जे म्हणता ना अज्ञान घालवलं म्हणण्यानेच तुमचं अज्ञान गेलं नाही, जाणं शक्यच नाही. अज्ञान गेलं म्हणण्यानेच काय झालं, अज्ञानाची सिद्धी झाली. म्हणून आम्ही असं त्या ठिकाणी त्याला एक प्रकारचं विडंबनात्मक अशा प्रकारचं ज्ञानोबा त्याला सांगतात. ते म्हणतात अहो कसं काय तुम्ही आम्हाला म्हणता कोळशाच्या काळेपणाची एवढी निकृष्ट अशा प्रकारचं तुम्ही आमची
तुमची विडंबना करताच कशी त्याच्यासाठी सांगतात की तुम्ही काय केलं म्हणतात ज्ञानोबा आहे की तुम्ही देह मी आहे हे टाकलं आणि तुम्ही काय केलं आत्मा मी आहे अशा प्रकारचा तुमचा जो मी होता पूर्वी देहाशी संबंधित होता स्थूल सूक्ष्म कारणादी शरीराशी, आता तो महाकारण शरीराशी जोडला. ब्रह्माहमस्मी याला नाथ महाराजांनी भागवतामध्ये महाकारण शरीर म्हटलं किंवा विवेक चूडामणीमध्ये आचार्याने देखील याला महाकारण शरीर म्हटलं. मला वाटतं अप्रोक्षानुभूतीमध्ये पण आहे. तर ते सांगतात की सवेचे आत्मा हम हे जडले आणि आम्ही तुम्हाला म्हणतो की तुम्ही काय केलं मी आत्मा आहे ह्या वचनाने तुम्ही पुन्हा देहालाच पदरात बांधून ठेवलेलं आहे असं आम्हाला म्हणायचं आहे. कारण काय म्हणतात की वाणींच्या ऋणातून जोपर्यंत मुक्त झाला नाही तोपर्यंत त्याला आम्ही काही मुक्त म्हणत नाही. आम्ही त्याला काय शब्द आहे वाचा मुक्त. हा तुम्ही काय झालेला आहे वाणीनं म्हणजे कोणत्या वाणीनं वैखरी म्हणा किंवा परेपर्यंतच्या वाणीनं तुम्ही मुक्त झाला हे स्फुरण तुम्ही ठेवलेलं आहे. खरा मुक्त जो आहे तर तो मुक्त काही नाही बोलो हलो नाही चालो नाही आणि सैरा वैरा काही बोलो नाही अशा प्रकारची जी अवाच्य स्थिती आहे अनिर्वाच्य अशी स्वरूप स्थिती आहे त्या स्वरूप स्थितीचा तुम्हाला अजून स्पर्श झाला नाही. म्हणून म्हणतात की या ठिकाणी वाचेचं जे ऋण आहे त्या ऋणातून तुम्ही उत्तीर्ण झालेले नाही. कारण काय म्हणतात जोपर्यंत अहम राहिलेला आहे तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊनेदी भ्रम हा भ्रम तुमच्या ठिकाणी जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्या वाणीचा वाचाळपणा गेलेला आहे असं आम्ही समजायला तयारच नाही. कोणतं काय ना परेमधलं स्फुरण असो नाही तर पश्यंतीमध्ये असणं एक संकल्प रूप असो विचार रूप असो किंवा वैखरी वाणीनं शब्दात्मकतेला आलेला असो किंवा अहम ब्रह्मास्मी अत्यंत सूक्ष्म अशा प्रकारचा तुमचा ब्रह्माहमस्मी हा स्पुंज असो हे सगळंच्या सगळं आम्ही म्हणतो अजून वाणीनं आपल्या वाचाळपणांना सोडलं नाही. बरे ती योगशास्त्राच्या दृष्टीनं पार अगदी मूलाधारापासून तर विशुद्ध चक्रापर्यंत ज्या वाणीचा प्रवास आहे तो कोणताही असला तरी वाणीचा प्रवासच चालू आहे. तो प्रवास अजून तुमचा थांबलेला नाही आणि ते जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आम्ही त्याला खरी स्वरूप स्थिती म्हणत नाही. ते म्हणतात तुमचं म्हणणं कसं आहे तर ते म्हणतात तुम्ही काय केलं आपल्या पदरामध्ये झोपेला बांधलं आणि तुम्ही काय म्हणायला लागले मी आता जागा आहे असं तुम्ही म्हणायला लागले. ते कशामुळे म्हणायला लागतं मनुष्य तर त्याला वाटतं की मी ब्रह्म आहे असं मला ज्ञान झालं आणि अहम ब्रह्मास्मी त्या काराकृतीमध्ये प्रतिफलित झालेले चैतन्य हे अज्ञानाचं निवर्तक आहे आणि ते आता त्या अज्ञानाची माझी निवृत्ती झाली आहे असं म्हणताना अज्ञान पदरात बांधूनच मी जागा झालो असं तुम्ही म्हणतात. तेव्हा ते म्हणतात हे आम्ही त्याला काय म्हणतो ही जागृती निदसुरी निद्रा रूपे निद्राच्या स्वरूपामध्ये ही निद्राळू असणारी सुषुप्तिमय असणारी ही जागृतीच आहे. तुम्ही हिला जागृती म्हणता आम्ही काय म्हणतो हिला निद्रेच्या स्वरूपात असणारी ही जागृती आहे. म्हणजे ही कशी आहे फक्त म्हणायला जागृती असायला काय आहे सुषुप्तीच आहे. हिला जागृती सुषुप्ती म्हणायचं का सुषुप्ती जागृती म्हणायचं हिला हिला म्हणायचं जागृती सुषुप्ती. योगाशिष्टामध्ये एवढ्या 16 अवस्था सांगितल्या. अवस्था सांगण्यात तात्पर्य नाही. जागृत स्वप्न सुषुप्ती स्वप्न किंवा जागृत स्वप्न सुषुप्ती मनोरथ मूर्छा समाधी काहीतरी तुम्ही किंवा ह्या जागृत स्वप्न ह्या सगळ्या जरी अवस्था असल्या तरी या अवस्था सुद्धा काय आपल्या जीवाच्या अनुभवाची संगती सांगणार आहेत. याच्या पलीकडचं याला फार नाही. आपल्याला वाटतं की हेच वेदांत चिंतन चालले काय बा अवस्थांचे 16 प्रकार सांगितले त्या मध्ये आपल्या चांगदेव 65 मध्ये विचार करताना आल्या आपल्याला वाटतं की काय ह्या अवस्थांचा विचार योग वासिष्ठांनी सांगितला. योग वासिष्ठांचं मनोगत ते नाही. तुमच्या ह्या 16 असू नाही तर 3 असो नाही तर 5 असो कोणत्याही अवस्थांचा आत्मस्वरूपाला कधी आत्मस्वरूप त्यांनी अस्पर्शित अचुंबित कसं आहे हे वशिष्ठांना रामप्रभूंना सांगायचंय. ते ज्ञानोबारायांना तुम्हाला आम्हाला सांगायचंय. आता सांगतात अशा पुरुषाला जरी जागृती झाला तो आत्मस्वरूपाची जागृती त्याला आली असं तुम्ही जरी म्हटले तरी त्या ठिकाणी निद्रा जडलेली आहे. कारण ते म्हणतात एवम अविद्या साच मानली तरी निराकरण कैचे. जर तुम्ही माझ्या ठिकाणी अज्ञान होतं ते अज्ञान गेलं याचा अर्थ अज्ञानाला सत्य मानल्याशिवाय ते अज्ञान गेलं असं तुम्ही कसं काय म्हणणार आहे की नाही. रज्जूवरचा सर्प निवृत्त झाला तो अधिष्ठानामध्ये एक रूप
झाला अधिष्ठान ज्ञानाने, कल्पिताची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. तुम्हाला काय म्हणायचं त्या म्हणा प्रक्रिया. त्या रज्जूला काय माहिती आहे? सर्प झाल्याचा माहिती आहे का गेला आहे? सारी झाली मेली लटिके वचन बद्ध मुक्त शिन तुका म्हणे, अशी त्याची वास्तव स्वरूप स्थिती आहे. म्हणून म्हणतात की त्याची जागृती जरी कल्पेली तरी निद्राही तेथे जडली. जागृती म्हणलं का सुषुप्तीच्या सापेक्षच जागृत शब्द आहे. जागृती शब्द हा सुषुप्तीला घेऊनच उत्थान पावतो किंवा अभिव्यक्त होतो, तसा होत नाही. एवम अविद्या साच मानली तरी निराकरण कैसे. आणि जर अविद्या साच तुम्ही खरी आहे असं मानलं तर खरी वस्तूची निवृत्ती ही अधिष्ठान ज्ञानाने कधीही होत नाही. सत्य वस्तूची निवृत्ती कशाने होते? क्रियेने होते. आणि यत कृतकम तद अनित्यम. जर तुम्हाला त्या केलेली निवृत्ती असेल तर ती निवृत्ती तुम्हाला काय करेल? कधी नित्य निरपेक्ष अशा व्यापक अशा मोक्षाची प्राप्ती करून देऊ शकणार नाही. मग याचा अर्थ, आणि तुम्ही तर म्हणता की आम्ही अविद्येचा नाश केला म्हणजे क्रियेने नाश केला तर कृतकम तद अनित्यम होईल. आणि अधिष्ठान ज्ञानाने ते होऊ शकणार नाही. मिथ्या पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान ज्ञानाने होत असते. आणि तुम्ही त्या अविद्येला जर सत्य मानला असेल तर तिची निवृत्ती होणं शक्य नाही. अविद्या अविच्छिन्न मानिले जे चैतन्य, मग अविद्येचे निराकरण केलेच नव्हे. तुम्ही काय म्हणता? अविद्या अवच्छिन्न चैतन्य असं तुम्ही मानता. मग चैतन्याला तुम्ही अविद्या ही उपाधी मानता, कोणी विशेषण मानता. निर्विशेष आत्म्याचं अविद्या ही विशेषण होणार नाही आणि निरुपाधिक आत्म्याचं अविद्या ही उपाधी होणार नाही. म्हणजे अविद्या ना विशेषण ना उपाधी अशा प्रकारचं ती अविद्या, तिच्या ठिकाणी ना कार्य, त्या जगाच्या ठिकाणी ना कार्यता ना त्या अविद्येच्या ठिकाणी कारणता. अशा ठिकाणी तिच्या ठिकाणी व्यापक भाव नाही, कार्य कारण भाव नाही, कोणत्याही संबंधाची सिद्धी होत नाही. पहिल्याच ओळीत सांगितलं आईशी ये निरुपाधिके जगाची जिये जनके ते वंदिली म्या मुळिके देवो देवी असं म्हणून ज्याचं वर्णन केलेलं आहे. प्रातिभाषिक सत्तेतली असणारी अविद्या ही पारमार्थिक सत्तेतल्या परमात्म्याला विशेषणे होऊ शकत नाही आणि उपाधी होऊ शकत नाही. म्हणून दोन्ही निरुपाधिक आहेत असं आम्ही पहिल्यांदाच त्याचं निरूपण केलं. आणि तुम्ही मात्र म्हणता अविद्या अवच्छिन्न मानिले जे चैतन्य, मग अविद्येचे निराकरण केलेच नव्हे. जर तुम्ही अविद्या अविच्छिन्न चैतन्य असा तुमच्या वेदांतांनी प्रयोग केला त्याचाच अर्थ काय झाला? अविद्येचं निराकरण केलेलं नाही. तुम्ही त्या अविद्येला, स्वामी महाराजांनी म्हणायचे अविद्या मानली हे लक्षात येत नाही. अविद्या मानली हे लक्षात येत नाही. आता इथं जो अधिकारी आहे त्याने अविद्या मानली हे जाणणार आहे का अविद्या सत्य आहे असं जाणणार आहे समोर. इथं मानलेला जरी असला तरी तो सुद्धा ह्या चिंतनाचा अनधिकारीच आहे. कारण का? मान्यता त्यांनी सोडून दिली पाहिजे. हे मानलेली आहे ह्या गोष्टीचं जर त्याच्या मनी मानसी दृढ नसेल आणि तो जर याचं चिंतन करत असेल तर त्याची स्वरूपापर्यंत पोहोच होणार नाही. म्हणून म्हणतात अविद्या अविच्छिन्न मानिले जे चैतन्य, मग अविद्येचे निराकरण केलेच नव्हे. मग आम्ही असं म्हणतो की त्यांनी अविद्येचं निराकरण केलंच नाही. मग हाची भाव धरून पुढे चाललेले निरूपण अविद्ये सवे निराकरण वाच्यांचे केले. आता म्हणजे ह्याचं सूत्र काय आहे? आता पुढे जो ग्रंथ हे प्रकरण चालणार आहे, सगळं प्रकरण ह्या प्रकरणाचं बीज ह्या ओवीमध्ये साठवलेलं आहे किंवा सूत्ररूप असणाऱ्या ओवीचा विस्तार पुढे करून सांगणार आहेत. आता इथं फक्त सांगितलं की ययाचेनी बोभाटे आत्मयाची झोपलटे. याच्यात हे वाणी किंवा शब्दात्मकता हे स्पष्ट लिहिलेलं नाही, फक्त बोभाट शब्द आहे म्हणून या ठिकाणी वाणी आहे. आणि आता हा बोभाट कोणाचा असतो? ह्या चारी वाणींचा असतो. त्याचं आता स्पष्टीकरण करणार आहे. ये रवी पराधिका चौघी जीवमोक्षाचा उपयोगी अविद्ये सवे अंगी वेचती किर उद्या दुपारी 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 किर